वास्तुशास्त्रामध्ये वॉशरूमसाठी स्पेसिफिक एकच डिरेक्शन आहे. 2 BHK 3 BHK आला की तेवढे वॉशरूम पण आले, दिशा पण आल्या. त्यामुळे दोष हा असतो. मंदिराच्या कळसाची छाया, जी शॅडो आपण म्हणतो, ती आपल्या घरावर दिसू नये असं म्हणलं जातं. त्याच्या मागे काही शास्त्र आहे. घरातलं एक देवघर एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो घरातलं, तर ते नेमकं कुठं असावं आणि कशा स्वरूपात असावं? पितृ शापित दोष हा एक दोष आहे, किंवा कालसर्प योग आपण म्हणतो की पत्रिकेत आहे, त्याच्या शांती केलं तर 100% तो निघून जातो, हा गैरसमज आहे. माझ्या 14 वर्षाच्या कारकिर्दीत मी बघितलं की 36 गुण जुळले तरी डिवोर्स झाले, आणि अगदी 18 गुण जुळले तरी लोक 40-40 वर्ष संसार करत आहेत. बऱ्याच लोकांचा जागरण गोंधळ राहतो, मग सगळ्यांना संततीसाठी चॅलेंज येतं. आता असं नाहीये, ग्रहमान पण तिथे तितकंच मॅटर करतं. त्यामुळे संतती योग दोघांच्या पत्रिकेत उत्तम आहे ना, हे बघणं मेन पत्रिका बघताना. आठवतं की ऐश्वर्या रायचं जेव्हा लग्न करत होती, तर तिने ती मंगलिक होती आणि तिने झाडाबरोबर बहुतेक लग्न केलं, तर कुंभ विवाह. तर ते पण असतं तसं. एखाद्या व्यक्तीवर ब्लॅक मॅजिक झालंय, महिलांवर झालेलं आणि पुरुषांवर झालेलं लगेच ओळखू येतं. त्यासाठी त्यांची पत्रिका बघावी लागत नाही. की कुठल्या पक्षात जाऊ, मग आमच्या पत्रिकेप्रमाणे आम्हाला कुठला पक्ष लकी राहणार, किंवा इंटरनल आम्ही गेलो, इंटरनल पॉलिटिक्स झालं तर आम्हाला माघार घ्यावी लागेल का? ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू कन्सल्टंट ह्या गोष्टींची गरज का आहे की तुमच्या नशिबाने तुम्हाला सगळं मिळणार आहे, पण तशी पावलं उचलणं फार गरजेचं आहे. बिंदास बोलच्या या नवीन पॉडकास्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत गायत्री महाडिककर मॅम. या वास्तुशास्त्रामध्ये एक्सपर्ट आहेत. त्यासोबतच न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी, रेकी हिलिंग या सगळ्यांचा त्यांचा खूप दांडगा अनुभव आणि अभ्यास आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत एक छान असा पॉडकास्ट करणार आहोत आणि सगळ्या जे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत त्यांची सगळ्यांची माहिती घेणार आहोत. वेलकम मॅम. मॅम, फर्स्ट ऑफ ऑल आपण वास्तुशास्त्रापासून स्टार्ट करूया. तर वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आणि तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे क्लायंट्स येतात? ओके, सो वास्तुशास्त्र हे हिंदू धर्मशास्त्रामध्ये येतं, आणि त्याचे जनक हे आता बऱ्याच जणांचा गैरसमज आहे, पण वास्तुशास्त्राचे खरे जनक हे भगवान विश्वकर्मा आहेत. आता आपल्याकडे भगवान विश्वकर्मांना आपण वास्तुशास्त्राचे जनक म्हणतो, पण साऊथ साइड म्हणजे साऊथ इंडियामध्ये जर आपण बघितलं तर मायान गुरु यांना वास्तुशास्त्राचं जनक म्हणलं जातं. आणि काही पुराणांमध्ये असं लिहिलेलं आहे की ब्रह्मदेव, जे सृष्टीचे कर्ते धर्ते आहेत, ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली, त्यांना पण आपण वास्तुशास्त्राचे जनक हे म्हणू शकतो. तर वास्तुशास्त्र तसं हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आहे, पण तसं बघितलं तर सगळ्या धर्माचे लोक या शास्त्राचा अवलंब करू शकतात. आणि आपण जर आता तुम्ही स्पेसिफिक आपलं बोललो की आपलं जे कन्सल्टन्सी आहे त्या पुण्यामध्ये आहे, आंबेगाव बुद्रुक आहे. तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारचे क्लायंट्स येतात आणि काय काय विषय घेऊन येतात? अच्छा, सो वास्तुशास्त्रामध्ये राहतं घर आहे किंवा भाडेतत्वावर पण काही फॅमिलीज राहतात, ते पण आपल्याकडे येतात. कुठलाही प्रॉब्लेम असेल तर बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही राहतो त्या वास्तूमध्येच दोष आहे. सो त्या कॅटेगरीतले क्लायंट आहेत. काही बिझनेसमन्स आहेत ज्यांच्या हॉटेल्स आहेत, सलॉन्स आहेत, काही ब्युटिशियन्स पण आहेत ज्या आपल्याकडे पर्सनली त्यांच्या वास्तूसाठी येतात. तसेच काही मिनी मॉल्स आहेत, त्यांचे पण आपले क्लायंट आहेत. आणि साधारण हॉस्पिटल्स असेल म्हणजे कमर्शियल सगळ्या क्लायंटचा बेस आपल्याकडे आहे. आणि काही स्टुडंट्स पण आहेत, म्हणजे आपण म्हणतो ना 2 BHK 3 BHK जरी असलं तर चिल्ड्रन्स बेडरूम कुठल्या दिशेत असावी. घरातल्या सगळ्यांचं लाईफ खूप सेट आहे, पण लहान मुलाला खूप त्रास होतो. सो लहान मुलांच्याही काही केसेस वास्तुशास्त्रातून आपण बघू शकतो. वास्तुशास्त्र म्हणलं की काही बेसिक गोष्टी लक्षामध्ये येतात की किचन या दिशेला असावं, तुमची स्वच्छता रूम असेल ती या दिशेला असावी, देवघर या दिशेला असावं, असं बेसिक कॉमन गोष्टी सगळेजण पाहत असतात. परंतु त्या उपर जाऊन एखाद्या वास्तूमध्ये दोष आहे हे कधी आपण मानायचं आणि तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे दोष डिटेक्ट कसा होतो? अच्छा, तर यामध्ये कसं होतं, काही क्लायंट ज्यांना घर बांधायचं स्वतःचं ओपन प्लॉट आहे, त्याची जेव्हा आपण व्हिजिट करतो तेव्हा कुठल्या दिशेत काय बांधायचं ह्याच्या आधी माझी जबाबदारी असते की जमीन कशी आहे, जमिनीचा कस कशा. जसा एखादा शेतकरी बियाणं टाकताना बघतो भुसभुशीत आहे का, काळ्या मातीची का लाल मातीची आहे, तसं घर बांधताना जमिनीची माती कशी आहे, त्याच्यात भूगर्भशास्त्र कसं आहे. भूगर्भशास्त्र म्हणजे जमिनीच्या खालीही काही दोष असतात. आमची साधारण काही क्लायंट्स म्हणतात की गावाकडे जमीन आहे,
गेले 40-50 वर्ष तिथं कोणीच राहत नव्हतं, पण आता आम्हाला फार्म हाऊस बांधायचंय. पण मग त्या 40-50 वर्षामध्ये जमिनीच्या खाली कोणाचं समजा गाय मेली आहे, काही वासरू गेलं असेल, कुत्रा मांजर असे प्राणी ओपन जागा दिसली की पुरतात ते. मग त्या एनर्जीज त्या वास्तूमध्ये स्पेंड झालेल्या असतात. मग भूगर्भशास्त्रामध्ये जर दोष असेल तर आपण 100% शास्त्राप्रमाणे जरी कन्स्ट्रक्शन केलं तरी तिथे त्रास हा मानवाला होतोच होतो. त्यामुळे पहिली जबाबदारी असते जमिनीचा कस कसा आहे, भूगर्भशास्त्रात काही अनियंत्रित गोष्टी आहेत का, आउटर शास्त्र जसं की तुम्ही राहता त्याच्या साधारण 2.5-3 किलोमीटर मध्ये कुठलं स्मशानभूमी आहे का, प्लॉटच्या बॅक साईडला कुठून अस्वच्छ ओढा वाहतोय का, हे पण बघितलं जातं. किंवा मंदिर आहे का शेजारीच, त्याच्या घंटेचे नाद रोज घरामध्ये वास्तूमध्ये येणार आहे का, हे बाह्यशास्त्र देखील वास्तुशास्त्रात बघितलं जातं. त्यानंतर मग योग्य आपण लेआउट बनवतो आणि कुठल्या दिशेत काय बांधायचं ते आपण सांगतो. अगदी आपण म्हणतो ना की जमिनीची पूजा, भूपूजन जे आहे त्याचे मुहूर्त देखील आपण बघतो. बऱ्याचदा असं होतं की चुकीच्या काळामध्ये भूमीचं पूजन केलं जातं. घरात प्रेग्नंट स्त्री आहे तरी भूमीचं पूजन केलं जातं, तर त्याचा दोष लागतो. मग वास्तू कितीही प्रसन्न आणि छान असली तरी मग हे दोष ऑलरेडी आधीचे असतात ते काढून, आता समजा जसं मी म्हणलं की भूगर्भशास्त्रात दोष आहे, तिथे उपाययोजना करून अंडरग्राऊंड काही रेमेडीज आहेत त्या करून मगच आपण घर बांधायला क्लायंट्सला परमिशन देऊ शकतो. प्रोबॅबल तुमच्याकडे काय प्रकारचे क्लायंट्स येतात वास्तू संदर्भातले, त्यांचे दोष काय असतात आणि त्याच्यावरती तुम्ही कसं मार्गदर्शन करता? ओके, सो जे मी म्हणलं की बंगला किंवा फार्म हाऊस बांधायचंय त्यांच्याकडे पहिलं तर मी म्हणेल की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी भांडवल आहे म्हणून ते घर बांधतात. सो घर सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत, बांधून होईपर्यंत त्यांच्या बाकी आयुष्यात काही प्रॉब्लेम झाले नाही पाहिजेत हे बघणं आमचं काम असतं. तसेच काही क्लायंट ज्यांचं घरात राहतात ते 10-15 वर्ष झाली पण घरात गेल्यापासून प्रगतीच झाली नाही असे पण क्लायंट असतात. प्रगती झाली नाही म्हणजे काय झालं की इन्कम तर वाढलं पण तेवढ्याच दुपटीने खर्च वाढले. सगळी महागाई होतीये हे मान्य आहे, खर्च तर वाढणार आहेत, पण अननेसेसरी एक्सपेन्सेस, गरज नसतानाचे खर्च, जसं की आजारपण सतत आहे, सतत दवाखाना मागा लागलाय, मग घरातल्या स्त्रियांनाच जास्त त्रास होतो. पुरुषांना काही त्रास नाहीये शारीरिक, पण मानसिक त्रास पुरुषांना जास्त आहे. ह्या कॅटेगरीतले क्लायंट येतात की एखादी फॅमिलीच पूर्ण डिस्टर्ब आहे आणि अर्थात घरातले मोठे डिस्टर्ब झाले तर लहान मुलांवर परिणाम होतो. काही क्लायंट्स असे आहेत मालमत्ता भरपूर आहे, आरोग्य पण छान आहे, पण रोज किरकिर होते घरात, अजिबात एकमेकांशी पटत नाही, भांडण तंटे वाद ह्या गोष्टी होतात. त्यासाठी पण आपण रेमेडी अप्लाय करू शकतो. आणि कमर्शियल क्लायंट्समध्ये कसं होतं की फ्रँचायझीची हल्ली खूप मोठं प्रमाण वाढलंय की आमच्या 2 फ्रँचायझी ऑलरेडी आम्ही दिल्यात, आणखीन 4 फ्रँचायझी टाकल्या, 4 ब्रांचेस झाल्या, पण पहिल्या 2 मध्ये भरपूर यश मिळालं, पुढच्या 4 ठप्प झाल्यात. मग असे क्लायंट्स पण असतात की मग तिथे जागेमध्ये दोष आहे का त्यांच्या ग्रहमानामध्ये दोष आहे हे आपण बघतो आणि मग त्याच्यावर आपण काम करतो. काही हॉस्पिटल्सच्या केसेस आम्ही केल्या की वास्तुशास्त्राप्रमाणे, म्हणजे मी म्हणेल की जन्म मृत्यू हा खेळ प्रत्येकाच्या वाट्याला आहे, पण हॉस्पिटलमध्ये पेशंट्सच्या कंप्लेंट जास्त येत होत्या आणि दुसरं चॅलेंज होतं की स्टाफच टिकत नव्हता. मग त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जे एक्सपायर झालेले लोक होते त्यांची डेड बॉडी घेऊन जायची जी दिशा असते ती ही शास्त्राप्रमाणे ठरलेली आहे. ज्या भागात एंट्रन्स पाहिजे तिथून ते डेड बॉडीज घेऊन जायचंय आणि जिथून डेड बॉडीज घेऊन गेल्या पाहिजे तिथे त्यांचं मुख्य प्रवेशद्वार आणि स्टाफ रूम होती. स्टाफ नाही टिकणार आहे अशा ठिकाणी. इव्हन त्यांच्या हॉस्पिटल्समधले वॉशरूम पण चुकीच्या दिशेत होते, जिना चुकीच्या दिशेत होता, त्यामुळे आर्थिक फायदा झाला नाही झाला, त्यांना मॅनपॉवरची नेहमी कमी पडत होती. सो अशा कॅटेगरीतल्या केसेस आपल्याकडे येतात ज्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल दोन्ही असतात. रेसिडेन्शियल तुम्ही म्हटलं की बंगलोज किंवा प्लॉट्स, ओपन प्लॉट्स. आता फ्लॅट्स मध्ये काय होतं, आपण मोस्टली आता जर यंगस्टर्स बघितले किंवा IT प्रोफेशनल्स बघितले फ्लॅट्स खरेदी करतात किंवा अपार्टमेंट्स खरेदी करतात, तर जेव्हा फ्लॅट्स खरेदी करतात तेव्हा बिल्डर सांगतो की आम्ही वास्तूप्रमाणे बांधलंय फ्लॅट. हो हो, तर तुम्हाला काय वाटतं किती पर्सेंट तो वास्तूप्रमाणे असतो फ्लॅट? अगदी. तसं बघितलं तर बिल्डर्स 100 पैकी 99% प्रयत्न करतात, कारण आमचे काही क्लायंट जे बिल्डर आहेत आणि जे बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट करतात, पण 100% शास्त्र आणि 100% सिव्हिल इंजिनिअरिंगचे नियम हे मॅच होत नाहीत. जसं की उदाहरणार्थ एखाद्या मजल्यावर 6 फ्लॅट्स आहेत तर 3 हे शास्त्राप्रमाणे असतात, 3 फ्लॅट्स हे मायनसमध्ये असतात जे शास्त्राप्रमाणे नसतात. तर हे चॅलेंज तिथे येतं. आणि IT कंपन्यांमधले जे लोक आता बुक करतात, म्हणजे मी म्हणेल की अगदी जमिनीचा पायाही खोदलेला नसतो आणि आपण मॅपवरून लेआउटवरून ठरवतो, तर माझं तिथं म्हणणं असतं की तुम्ही किमान 60% फ्लॅट हा शास्त्राप्रमाणे असेल तर नक्की घ्या, कारण वास्तुशास्त्रामध्ये वॉशरूमसाठी स्पेसिफिक एकच डिरेक्शन आहे,
2 BHK 3 BHK आलं की तेवढे वॉशरूम पण आले, दिशा पण आल्या, त्यामुळे दोष हा असतोच. फ्लॅट सिस्टीम मध्ये 60% जास्त फ्लॅट आपल्याला शास्त्राप्रमाणे मिळत नाही, त्यामुळे तिथे रेमेडीज करणं हे गरजेचं राहतं. तुम्ही दिशा म्हटला, तर कुठली दिशा हवी आहे? वॉशरूमसाठी की कुठली, किचनसाठी कुठली, काय म्हणजे स्पेसिफिक काय? एंट्रन्स मध्ये पण एक गमतीशीर गोष्ट अशी आहे की उत्तर, ईशान्य, पूर्व ह्या एंट्रन्स मध्ये, प्रवेशद्वारांमध्ये किंवा नवरा किंवा बायको हल्ली दोघांच्या नावी फ्लॅट घेतात. मग तिथं चॅलेंज असतं की मिस्टरांच्या नावी घेऊ का माझ्या नावी घेऊ, कमवतो आम्ही दोघं. मग तिथे आपण स्टार्स बघतो की कोणाचा वास्तुयोग चालू आहे, जेणेकरून फ्लॅट घेतल्यानंतर त्यांना EMI पे करायला चॅलेंज नको यायला. एक एंट्रन्स असा आहे जो पश्चिमेचा आहे, फक्त स्त्रीच्या नावी जर आपण घेतला तर 100% वास्तूमध्ये भरभराट होते. आणि तोच पश्चिमेचा एंट्रन्स जर पुरुषाच्या नावी घेतला तर मग आपली प्रगती होत नाही, कर्जबाजारीपणा वाढतो. हे शास्त्रामधलं डिटेलिंग आहे. त्यामुळे उत्तर, ईशान्य, पूर्व ह्या भागांमधला एंट्रन्स 100% शास्त्राप्रमाणे मानतो, आणि पश्चिमेचा एंट्रन्स हा 100% स्त्रीच्या नावी जर वास्तू असेल तर योग्य ठरतो. थोडंसं फॅमिलीच्या दृष्टिकोनातून एक प्रश्न आहे. मगाशी तुम्ही सांगितलं की फ्लॅट्सच्या किंवा तुमच्या राहत्या घराच्या आसपास स्मशान किंवा बाकीच्या गोष्टी नसाव्यात. तर नेमकं घराच्या आसपास कुठल्या गोष्टी असाव्यात आणि कुठल्या नसाव्यात, त्याचा इम्पॅक्ट काय होतो त्या कुटुंबावरती? तर शहरीकरण जे वाढलंय तिथे फॅक्टरीज आणि कमर्शियल प्लाझा हा मोठ्या प्रमाणात असतो. अगदी आपण ग्रामीण भाग जर बघितला तर स्वच्छ पाण्याची नदी ही पूर्ण वास्तूच्या उत्तर ईशान्येमध्ये चालते. शहरामध्ये तसं नसेल तर पूर्ण आपलं जो फ्लॅटची स्कीम आहे बिल्डरची, त्याच्या ईशान्य किंवा उत्तर भागामध्ये जर जमिनीखाली पाण्याचा साठा असेल, म्हणजे अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल, तर त्यांना तेवढा दोष लागत नाही, तो चालतो. बाह्यशास्त्रामध्ये आणखीन महत्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणाल की वारजे आहे, धायरी आहे, वडगाव आहे, प्रत्येक वेशीला काही ना काहीतरी स्मशानभूमी आहेच, मग फ्लॅट घेणार कुठे? तर मी यात आणखीन एक मुद्दा ऍड करेल की ठीक आहे, वास्तुशास्त्रामध्ये स्मशानभूमीच्या जवळपास घर नसावं. तुम्ही गावाकडे जरी बघितलं तरी गाव एका साईडला आणि कुठेतरी कोपऱ्यात स्मशानभूमी असते. शहरात तसं शक्य नाहीये. मग अशा वेळी आपण काय करतो, वास्तूचा इंटरनल ऑरा, जे मी म्हणलं की किमान 60% शास्त्राप्रमाणे घर असावं, रेमेडीज आणि इंटेरियर मध्ये आपण पुढचे 30% कव्हर करून 90% शास्त्राप्रमाणे वास्तू करू शकतो. ज्यांची वास्तूच 20% शास्त्राप्रमाणे, त्यांना त्या स्मशानभूमीचा त्रास हा होणार आहे. आणखी कुठल्या अशा गोष्टी आहेत? स्मशान झालं, अस्वच्छ ओढा नसावा, मंदिर नसावं, मंदिर नसावं. नसावं. मंदिराच्या कळसाची छाया, जी शॅडो आपण म्हणतो, ती आपल्या घरावर दिसू नये असं म्हणलं जातं. त्याच्या मागे काही शास्त्र आहे. जसं आपण मंदिरात कोण जातो, जे ग्रासलेले आहेत, जिथे सगळ्या एनर्जीज जातात आणि एक्सपांड होतात. निगेटिव्ह, आपण म्हणतो ना, मंदिरात गेलो मला खूप प्रसन्न वाटलं, तुमची निगेटिव्ह एनर्जी कुठेतरी तिथे वाइंड अप झाली, राईट? सो ती निगेटिव्ह एनर्जी मग बाहेर ज्या रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन्स असतील त्याला कनेक्ट होऊ शकते. आजकालच्या सोसायटीज मध्ये बरेच जण मंदिरं बांधतात, हो. म्हणजे योग्य आहे की? योग्य दिशेत असेल तर नक्की योग्य, ओके. काहीच हरकत नाहीये. संपूर्ण वास्तूच्या किंवा पूर्ण बिल्डिंगच्या उत्तर ईशान्येमध्ये मंदिरही चालतात, काहीच हरकत नाही. त्यात पण खूप स्पेसिफिक, तुम्ही गणपतीचं मंदिर बांधा चालेल, दत्तगुरूंचं बांधा चालेल, पण तिथे जर आपण मारुतीचं मंदिर बांधलं, भैरवनाथाचं बांधलं गेलं, तर तिथे सोहळा आणि शास्त्र ह्या गोष्टी येतात, तिथे बरेच नियम येतात, ते पाळणं थोडं शक्य नसतं. आणि जर ते पाळले गेले नाहीत तर त्याचा काय इम्पॅक्ट होतो फॅमिलीवरती साधारण? फॅमिलीवर होण्यापेक्षा, समजा जसं की त्या महिलांना काही मंथली प्रॉब्लेम्स असतात, त्यांची छाया किंवा त्यांची शाडो त्या मंदिरावर पडली, तर मग त्यांना छोटं मोठं आजारपण किंवा मग त्या, आपण म्हणू की, मी म्हणेल त्या फिमेलला त्रास होण्यापेक्षा त्या तिथल्या एनर्जीचा अवमान होतो. त्यामुळे मग त्या गोष्टी शक्यतो नसाव्यात. जसं आपलं घरातलं ते टॉपिक अर्धच राहिलं, तर तुम्ही एंट्रीचा म्हटलं, एंट्रन्स, हो. किचन आणि वॉशरूमची काय दिशा असावी? किचनसाठी आयडियल एकच पोझिशन आहे. जसं मी एंट्रन्ससाठी 4-5 ऑप्शन सांगितले, किचनसाठी फक्त आग्नेय हा एकमेव फॅक्टर आहे. आग्नेय का? आता अग्नितत्व आहे आणि संपूर्ण घराचं अग्नितत्व हे आग्नेय दिशेत असावं. आता आग्नेय दिशेत किचन नाहीये तर मग दोष काय लागणार आहे? तर घरातल्या स्त्रियांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास हा मोठ्या प्रमाणात होतो. मग पुरुषांना दोष लागत नाही का? तर नाही, असं नाहीये. पुरुषांना आग्नेय दिशेचा फायदा जितका आहे तितका तोटा काय होणार आहे? किचन योग्य दिशेत नाहीये, त्यांचे आर्थिक खर्च वाढणार आहेत, अनावश्यक खर्च वाढणार आहेत. आपण अग्नी कशासाठी वापरतो? की कोणाचं वाढदिवस आहे, औक्षण करतो,
घरात कार्य तर होम हवन करतो, रोज देवाला दिवा लावतो, म्हणजे तो शुभ सूचक आहे. घरात शुभ घटनांचा अभाव राहतो जर तुमचं किचन योग्य दिशेत नसेल तर. आता आत्ताच्या सध्याच्या जीवनशैलीमध्ये शुभ घटना म्हणजे आपण म्हणू की अपॉर्च्युनिटीज, संधी, परदेश गमनाच्या संधी असतील, शैक्षणिक संधी असतील, नवीन जॉब्स असतील, बिझनेसमन्स आहेत, त्यांच्या घरातलं किचन योग्य दिशेत नाहीये, तर मी म्हणेल कस्टमरचा त्यांना नेहमी त्रास राहणार, कस्टमरचा फ्लो तेवढा राहणार नाही. सो किचन योग्य दिशेत असेल तर आर्थिक, मानसिक, शारीरिक प्रगती ही नक्की होते, नाही तर मग त्याचा दोष लागतो. आणि वॉशरूमचं कसं? वॉशरूम हे पश्चिम वायव्य दिशेत असावं, जी वायू तत्व, वाऱ्याची डिरेक्शन आहे. अगदी मोठमोठ्या सोसायटीज आम्ही जेव्हा डिझाईन करतो, पूर्ण सोसायटीचा सेप्टिक टँक तो आम्ही पश्चिम वायव्य दिशेत सजेस्ट करतो, जिथून सगळी निगेटिव्हिटी किंवा डक्ट वॉटर आणि वेस्टेज फ्लो हा वायव्य दिशेमधून निघून जाऊ शकतो. ड्रेनेज लाईन्स तिथे ग्राह्य धरल्या जातात, काही प्रॉब्लेम नसतो. घरातलं एक देवघर एक सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो घरातलं. तर ते नेमकं कुठं असावं आणि कशा स्वरूपात असावं? येस. सो एंट्रन्स योग्य दिशेत नाहीये, किचन योग्य दिशेत नाहीये, तर रेमेडी आहे. पण देवघराला मी स्वतः रेमेडी देत नाही. देवघरासाठी एक दिशा आहे ईशान्य. जसं अग्नेय म्हणजे अग्नितत्व, ईशान्य म्हणजे ईश तत्व, जी ईश्वराची दिशा आहे, आणि उत्तर, ईशान्य, पूर्व ह्या दिशांमध्ये जर देवघर असेल तर मग घरामध्ये 6 दोष बाकी असले जरी त्याचं प्रमाण तेवढं आपल्याला लागू होत नाही. पण ते हॉलमध्ये, किचनमध्ये, कधी आता कधी तुमचा बेडमध्ये हॉल जर पूर्व ईशान्येमध्ये आला तर ते हॉलमध्येच ठेवणं योग्य आहे. बेडरूम मध्ये ईशतत्व आलं तर बेडरूम मध्ये देखील देवघर असावं, पण ती चिल्ड्रन्स रूम असावी. अगदीच तिथे एखादी मुलगी झोपणार आहे किंवा कपल झोपणार आहे तर झोपताना आपली सावली देवघरावर पडता कामा नये. मग तिथे तुम्ही कर्टन लावू शकता. आता देवघर कसं असावं? हल्ली सगळे म्हणतात की मार्बलचं दिसायला खूप छान दिसतं, पण शास्त्र असं सांगतं की सागवानी लाकडाचं देवघर असेल तर ते नॅचरल आणि 100% शास्त्राप्रमाणे आपण धरू शकतो, आणि त्यामध्ये तुम्ही देवांची स्थापना करणं हे गरजेचं असतं. ओके. तुम्ही म्हटलं की तुम्ही स्कूल पण एक डिझाईन करून दिली वास्तुशास्त्राप्रमाणे. स्कूलमध्ये आता प्री प्रायमरी आणि बाकी स्कूल ज्या असतात तिथे एक पॉलिटिशियन होते आणि त्यांनी हिंजवडीमध्ये त्यांना प्री प्रायमरी स्कूल स्टार्ट करायची होती. जागा वगैरे त्यांनी बघितली होती. बांधकाम करायला खूप अडचणी येत होत्या. म्हणजे त्यांना साधारण पुढच्या वर्षीचे ऍडमिशन ह्या इयर एंडला घ्यायचे होते, पण हा सीझन पण त्यांचा निघून गेला की काम का रेंगाळते. आणि आम्ही जाऊन जमीन बघितली तर ती शेत जमीन होती, त्यामुळे तिथे दोष हा बऱ्यापैकी होता. आणि फार काही अंतरावर विहीर देखील होती, त्याचाही दोष लागू पडतो. तो काही रेमेडीज करून आपण ती स्कूल स्टार्ट करून दिली. आणि फक्त कसं होतं ना की चॅलेंजेस, जसं मार्केट आहे तसं शास्त्र पण आहे. शास्त्रामधून मी 100% चॅलेंज दिलं की 3 महिन्यात तुमचे सगळे ऍडमिशन फुल होतील, पण मार्केटमध्ये त्यांच्याच आजूबाजूला 2 किलोमीटरमध्ये अजून 4 स्कूल होते. मग तिथे शास्त्र कमी पडतं का? तर अजिबात नाही. थोडं जास्त रेमेडीज करून त्यांचं त्या वर्षीचं टार्गेट आपण कम्प्लीट करून दिलं. मग तिथे 2 गोष्टी, काही स्कूलला मी अशाही केल्या होत्या की स्कूल स्टार्ट करून 10-15 वर्ष झाली आहेत, पण तिथे मुलं सतत धडपडतात. पेरेंट्सची कंप्लेंट येते, पेरेंट्सची चिडचिड खूप होते, स्टाफ टिकतच नाही, हा फॅक्टर तिथे येतो. एक स्कूल अशी केली होती की गव्हर्नमेंट कडून त्यांना काही अलिगेशन आलं होतं किंवा इलिगल फॅक्टरमध्ये त्यांच्यावर केस लागली होती आणि ती अननेसेसरी होती. सो ती केस पण आपण साधारण 3 ते 4 वर्षामध्ये त्यांना नील करून दिली होती. तर आपण आता एखादं एक्झाम्पल सांगू शकता मॅडम तुम्ही की तुमच्याकडे आलेला वास्तुदोष होता, त्यांना हा प्रॉब्लेम होता आणि तुम्ही अशा पद्धतीने तो सॉल्व्ह केला प्रेक्षकांसाठी? ओके. सो एक रिसेंटली आम्ही केस केली होती. त्यांच्याकडे मुलीचे विषय खूप राहत होते. ती जवळ-जवळ 2 वेळा वायडी झाली होती आणि त्यानंतर त्यांची मोठी मुलगी होती, तिचं लग्नही ठरत नव्हतं. मुलगा तो स्पोर्ट्समन होता, पण माहित नाही कारण काय, पण त्याचा इंटरेस्ट स्पोर्ट्समधला गेला. तो नॅशनल प्लेयर होता. मिस्टरांना कॅन्सर होता आणि त्या ताई ज्या होत्या त्या फिट होत्या, पण मेंटली ह्या सगळ्या व्यापामुळे त्या डिप्रेस होत चालल्या होत्या. आणि ते ज्या वास्तूत राहत होते त्यांना कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही वास्तूत राहताय ती खूप बाधित आहे, तर ते रेंटवर शिफ्ट झाले होते. आणि ज्या रेंटच्या वास्तूमध्ये शिफ्ट झाले होते त्यांच्या घरामध्ये रिसेंटली सलग एका वर्षात 3 डेथ झाल्या होत्या. आणि त्या ताईंना गरज होती म्हणून त्यांनी त्या फॅमिलीला ती वास्तू रेंटवर दिली की आर्थिक काहीतरी त्यांना हेल्पफुल राहील सगळं. पण ते ग्रासले गेले आणि ज्या त्या 3 डेथ झाल्या होत्या त्या त्याच घरात झाल्या. मग ते जवळजवळ 2.5-3 वर्ष तिथे राहत होते. त्या वास्तूला जसं आपण ट्रीट केलं तसं त्यांच्या बजेट्सला पण ट्रीट केलं. कारण स्वतःची वास्तू असेल तर आपण छोटे मोठे चेंजेस, रिनोव्हेशन करू शकतो. रेंटची वास्तू असेल तर ते शक्य होत नाही. पहिलं तर मी म्हणलं जी तुमची हक्काची वास्तू होती तिथे आपण परत शिफ्ट होऊ, आणि तिथे बाकी सगळ्या गोष्टी रेमेडीज केल्या. त्यांच्या मुलीचं आता व्यवस्थित, म्हणजे ती ऍटलिस्ट रोजचा 4 ते 6 तास तिचा स्टडी होतोय, कॉन्फिडन्स वाढलाय.
त्या त्यांची एन्झायटी 99% क्लिअर झाली बिकॉज त्यांनी क्रिस्टल थेरपी त्याच्यावर घेतली. मिस्टरांचे किमो चालू आहेत, पण हिलिंग प्रॉपर होत आहे. आता ते ट्रीटमेंटला काहीतरी सपोर्ट करतात आहेत. मुलाला आत्ता ब्रेक घ्यायला सांगितलंय कारण त्याचं 10वीचं वर्ष असणार आहे. सो त्यानंतर तो परत स्पोर्ट्स जॉईन करेल. त्यामुळे आता हे सगळं किती दिवसात झालं, याला किमान 5 ते 6 महिने लागले की त्यांना हिलिंग मिळालं आणि त्यांना रिझल्ट हा मिळाला. बरेचसे लोक असं असतात, उपाय आणि रेमेडी करतात, 15 दिवसात रिझल्ट त्यांना दिसायला सुरुवात होते. रोजच्या लाईफचं ऑब्झर्वेशन आपण केलं तर आपणही ते जाणून घेऊ शकतो. आणि काही क्लायंट्स असेल तर किमान 5 ते 6 महिने तरी त्याला लागणार आहेत. कमर्शियल वास्तूमध्ये रेमेडी केली ती विदिन 4 to 8 डेजमध्ये त्यांना इफेक्ट स्टार्ट होतो. आम्ही रिसेंटली एक सलॉन केलं होतं हिंजवडीला. त्यांना 8 दिवसामध्ये फक्त मिरर्स चेंज केलेत त्यांनी सलॉनमधले, आणि त्यांच्या स्टाफचे जे युनिफॉर्म्स होते त्याचा ब्लॅक कलर होता, तो चेंज केला. लोगोमध्ये जो लाईट त्यांनी रेड टाकला होता, त्यांना म्हटलं व्हाईट लाईट करा. 8 दिवसांमध्ये त्यांचा कस्टमर फ्लो जसा 4 वर्ष आधी होता स्टार्ट केला तसा व्यवस्थित झाला. व्यवसायाबद्दल बोलतोय आपण. प्रोबॅबल जसे कन्स्ट्रक्शन लाईन आहे, तुम्ही हॉस्पिटलचं सांगितलं, शाळांचं सांगितलं, कन्स्ट्रक्शन वाले वास्तूमध्ये व्यवस्थित लक्ष देतात. तर ऑफिसेसमध्ये कुठल्या गोष्टी असाव्यात अशा उद्योजकांच्या, जेणेकरून त्यांना व्यवसायासाठी फायदा होईल? मग तो कुठलेही उद्योजक असतील. राईट. आता एक रिसेंटली मी सीएनचं ऑफिस डिझाईन केलं त्यांचं. आता कमर्शियल प्लेसमध्ये एंट्रन्स हा फार महत्वाचा आहे. एंट्रन्स हा दक्षिणेचा फार उत्तम, जे आपण म्हणतो की रेसिडेन्शियल वास्तूंमध्ये नसावा. तर कमर्शियल वास्तूंमध्ये दक्षिण नैऋत्य ह्या एंट्रन्सचे बिझनेसमन्सला भरपूर फायदा होतो. इन्कम वाढतं, वेळ मिळणार नाही एवढं काम असतं. त्यात सगळ्यात महत्वाचं आणि चॅलेंजिंग गोष्ट असते की त्यांच्या ऑफिसमधला वॉशरूम, ते जर उत्तरेत आलं तर मग जेवढा पैसा येतोय तेवढा वाऱ्याच्या ओघाने बाहेर जाणार आहे, टिकणार नाहीये, लाभणार नाहीये. तिथे सेव्हिंग्सचा अभाव राहणार आहे. त्यामुळे कमर्शियल वास्तूमध्ये किमान पश्चिम वायव्येमध्ये वॉशरूम असावं. आता ते चुकीच्या दिशेत असेल तर आमचे क्लायंट जे गेले 13 वर्ष आपल्याकडे येतात, त्यांच्या वॉशरूम हे उत्तर ईशान्येमध्ये येत होतं. वायव्येमध्ये करणं शक्य नाहीये, त्यांनी ते पूर्ण काढून टाकलं, ती स्टोअर रूम करून टाकली. कारण त्यांना माहिती ह्याच्यावर रेमेडी करून पण एक 20-25% दोष राहू शकतो, तर रिस्क घ्यायची नाहीये. सो कमर्शियल वास्तूमध्ये एंट्रन्स नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जो बिझनेस हेड आहे त्यांची केबिन. केबिन ही दक्षिण नैऋत्येमध्ये चालते, उत्तरेत पण चालते. कामाला बसताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला असावं, कारण तुम्ही 4-6 तास 8 तास जर तिथं बसून महत्वाचे कॉल्स करणार आहात तर उत्तर तुमचं फेसिंग हे उत्तर किंवा ईशान्येलाच असावं, तर त्याचा फायदा होतो. आणि प्रोबॅबल बहुतांशी म्हणजे आता प्लॉटिंग वाले काही उद्योजक असतात, कन्स्ट्रक्शन वाले, त्यांचे वॉल पेंटिंग काही ठराविक पाहायला मिळतात. तर असे कुठले प्रॉप्स आहेत जे त्यांनी ऑफिसमध्ये यूज करावे जेणेकरून त्यांना फायदा होईल? मग ते पेंटिंग असेल किंवा टेबलवरती ठेवणाऱ्या काही गोष्टी असतील, असे कुठले सजेशन करू? टेबलचे शेप्स खूप मॅटर करतात, त्याने तुमची हार्मनी डिपेंड राहते. तुम्ही बसता ती चेअर, त्याचा कलर, एखाद्या व्यक्तीसाठी ब्लॅक कलर आणि तोही लेदरमध्ये तेवढा अशुभ असेल तर तो वापरायचा नाही. सेकंड थिंग, तुम्ही जिथे बसता तुमच्या बॅक साईडला तुमचं गुरूंचं स्थान असतं. मग गुरु हे मी म्हणेल व्यक्ती स्वरूपात असतील किंवा तुम्ही ज्यांना देव म्हणून मानता, आराध्य दैवत, त्यांचं तुमच्या बॅक साईडला फोटो किंवा मूर्ती असणं हे गरजेचं आहे. स्टाफ रूम तितकीच महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की जॅगवॉर असेल, तो तुमच्या बिझनेसमन आहात तर तुमच्या टेबलवर असावा. तुमचं समजा अकॅडमिक्स रिलेटेड काही बिझनेस आहे, इन्स्टिट्यूशन आहे, तर गणपतीची छोटे आयडॉल ठेवू शकता, बुद्धाच ठेवू शकता. जिथे सलॉनमध्ये आम्ही जातो की पीस आणि रिलॅक्सेशन, तिथे बुद्धाच आपण सजेस्ट करतो, तेही असावे. बुद्धाजमध्ये मेडिटेशन आणि काम बुद्धा पण आहेत. काही बेबी मंक आहेत बुद्धांमध्ये, तेही चालतात. आणि काही रिच बुद्ध आपण म्हणतो की ज्याच्यामधून मनी मॅग्नेटचं काम ते करतात, तेही आपण तिथे ठेवू शकतो. आता रिसेंटली आम्ही एक जसं म्हणलं की प्लॉटिंगचं आपण केलं, तर त्यांचा ते ऑफिसवर फक्त दिवसातले 1 तासभर यायचे आणि त्यांचा स्टाफ सगळा प्लॉटिंगच्या ठिकाणी टेंट बांधून राहायचा. पण त्यांचं जे डील असायचं, जे पैशाची देवाणघेवाण आहे, चेक्सची देवाणघेवाण आहे, त्याच्यासाठी एक छोटं ऑफिस ठेवलं होतं. तिथे श्रीयंत्र आणि कुबेर मूर्ती आणि त्यांचं आराध्य दैवताचं हे आपण देवघरामध्ये ठेवलं होतं. कॅश ड्रॉवरमध्ये आपण काही स्टोन्स किंवा क्लस्टर्स ठेवू शकतो, जसं पायराईट आहे, सिट्रिन आहे, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की टायगर आहे. म्हणजे तुम्ही रोज ऑफिसवर नाही येत आहात, पण तुमच्या केबिनमध्ये तो आहे, तर तुम्ही असल्याचं व्हायब्रेशन्स ते तिथे क्रिएट करतात. आणि तुमच्या कस्टमरलाही त्याचा फायदा होतो की डीलमध्ये जेवढं बार्गेनिंग इम्पॉर्टंट आहे, जो बिल्डर तो प्लॉट विकतोय त्याचा फायदाही तितकाच महत्वाचा आहे. त्या सगळ्या गोष्टी तिथे साधल्या जातात.
तुम्ही ऑफिसचं उदाहरण दिलं तर आजकाल जास्ती करून जे यंगस्टर्स असतात ते वर्क फ्रॉम होम करतात. तर वर्क फ्रॉम होमला कशी खुर्ची हवी, कसा टेबल असावा, कसं वर्क फ्रॉम होमला तुम्ही संपूर्ण घरामध्ये कुठेही बसा, तुमचं तोंड हे उत्तरेला पाहिजे. काही ट्रेडर्स आहेत आमच्याकडे, शेअर मार्केटमध्ये ते काम करतात, तर त्यांना मी त्यांच्या डेस्कवर पायराईटचा क्लस्टर सजेस्ट करतो. ते काय करणार आहे, कॅश फ्लो आणि मनी मॅग्नेटचं काम करणार आहे. तिथे त्यांचे जे टार्गेट्स आहेत डेलीचे ते फुलफिल्ड होणार. सो घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही बसला, आयडियल कॉर्नरच पाहिजे तर नैऋत्यमध्ये बसावं आणि फेसिंग हे उत्तरेकडे चालतं. आणि त्याहीपेक्षा छान की खूप कामाचं प्रेशर आहे, खूप हेक्टिक आहे, दिवसाचे नाही म्हणलं तरी 20-25 कॉल्स आहेत. उत्तर ईशान्येमध्ये बसा, तुमचं फेसिंग हे पूर्व किंवा उत्तरेकडे असेल तर ज्या कॉलला तुम्हाला 15 मिनिटं लागणार आहेत तो अगदी 7 ते 8 मिनिटात पण तुम्ही कम्प्लीट सक्सेसफुली करू शकता. आणि चेअरचं जसं तुम्ही म्हटलं की ब्लॅक कलर हा नाही नसावा. ज्यांना अशुभ आहे त्यांनी तर तो वापरू नये. ते कसं ठरतं मग ब्लॅक कलर अशुभ? ब्लॅक कलर अशुभ आहे तुम्ही आपण त्यांच्या बजेट्स वरून किंवा न्युमरोलॉजी थ्रू पण चेक करू शकतो आणि त्यानुसार, कारण ती फिक्स आहे. तुम्ही कदाचित पुढचे 5-7 वर्ष तीच चेअर वापरणार आहात. मी जसं सरांना म्हणलं की ब्लॅक कलरचा शर्ट घालू नका, ते म्हणतील मी आजच घातले, 8 दिवस नाही चालेल, पण ती चेअर अशी की त्यांना रोज वापरावी लागणार आहे आणि ती त्या ज्या वस्तू आपण तिथे ठेवतो ती हार्मनी आणि व्हायब्रेशन क्रिएट करते. त्यामुळे त्या वस्तू खूप पर्टिक्युलर आणि व्यवस्थितच असाव्या. तुम्ही कलर्सचं पण म्हटलं तर रूमला आता ट्रेंड आलाय की लाईट कलर्स आपण प्रिफर करतो. लाइटिंग पण, लाईट कलर्स पण. अगोदर खूप भडक असे रंग वापरायचे म्हणजे पुराण्या जमान्यामध्ये. इव्हन लोगोज मध्ये पण. हा. रेड येलो, हा. हा तर मी बघते ज्यांचा बिझनेस फार जुना आहे, असे ब्ल्यू रेड येलो हे कलर्स आता असतात. लाईट कलर्स का किंवा लाईट शेड्स वापरतात. हम्म, तर तुम्ही कुठला कलर सजेस्ट करता रूम साठी? सपोज आपण एक 2 BHK जर डिझाईन करतोय ओके. तर आपण कुठला कलर सजेस्ट करतो? आता एखाद्या मुलाची रूम ईशान्येमध्ये आहे आणि त्याच्यासाठी रेड कलर लकी, तर मी ईशान्येमध्ये रेड कलर नाही सजेस्ट करत, कारण प्रत्येक दिशेला एक रंग आहे जो त्या दिशेचा शुभ रंग आहे. त्याच्यात आता समजा ग्रीन कलर हा उत्तर ईशान्येसाठी आहे, पिस्ता, लेमन येलो या त्यातल्या ज्या लाईट शेड्स येतात त्या तुम्ही त्या डिरेक्शन मध्ये त्याचं फर्निचर किंवा मग कलर शेड्स हे अप्लाय करू शकता. नैऋत्यमध्ये, दक्षिणेमध्ये ऑरेंज कलर फार लकी आहे, मग तिथे तुम्ही पीच, पिंक, ब्राउनिश, कॉफी ब्राऊन हे कलर यूज करू शकता. आणि आपल्या ड्रॉइंग रूम साठी ड्रॉइंग रूम साठी मोस्टली लेमन येलो, व्हाईट, बेज कलर आहे. आणि त्याहीपेक्षा हे तिन्ही आपल्याला कॉम्बिनेशन कलर नको असेल तर मी सजेस्ट करते तुम्ही ग्रे मध्ये करा. ग्रे हा कलर असा आहे कुठल्या डिरेक्शन मध्ये फिट बसतो ओके. आणि त्यांनी हार्मनी मेंटेन होते, त्यामुळे तो असावा घरामध्ये. आता आपण ऍस्ट्रॉलॉजीकडे वळूया. तर ऍस्ट्रॉलॉजीचं एक तुम्हाला माहिती असेल एक मूवी आला होता खूप वर्ष आधी, प्रियांका चोप्राचा मूवी होता व्हॉट्सअवर राशी. तर त्यावेळेस मला कळालं होतं की 12 राशी असतात आणि तो जो हरमन वावेजा असतो त्या मूवीमध्ये, तर तो प्रत्येक मुलीला म्हणजे एका राशीच्या मुलीला भेटायला जातो. तर एक असं पण म्हणतात की सपोज एक मेष राशीचा मुलगा आहे आणि या पर्टिक्युलर राशीच्या मुलीसोबत लग्न केलं पाहिजे. तर असं असतं का कुठल्या राशी राशींचं? लग्नासाठी फक्त राशी बघता येणार नाही, पूर्ण कुंडली आपण बघतो. त्याच्यामध्ये त्या दोघांचे गण कसे आहेत, देवगण आहे, मनुष्यगण आहे का राक्षसगण आहे हे देखील बघितलं जातं. म्हणजे तुम्ही ऐकून असाल की पत्रिकेत 36 गुण जुळले तर पत्रिका यशस्वी किंवा संसारी यशस्वी असं म्हणतात. पण माझ्या 14 वर्षाच्या कारकिर्दीत मी बघितलं की 36 गुण जुळले तरी डिवोर्स झाले आणि अगदी 18 गुण जुळले तरी लोक 40-40 वर्ष संसार करत आलेत. हा रिसर्च थोडा केल्यानंतर लक्षात आलं की मग राशी स्पेसिफिकली बघायची. त्याचबरोबर काही गोष्टी ज्या जसं एक संसार हा संतती थ्रू पुढे घेऊन जाता येतो, त्यामुळे कौटुंबिक सौख्य मिळतं, तर संतती योग किती आहे प्रकर्ष आणि मुलीच्या पत्रिकेत. यावर्षी आमच्याकडे जवळजवळ 13 केसेस होत्या प्रेग्नन्सीच्या, की लग्नाला 4 वर्ष 6 वर्ष, एक केस होती 8.5 वर्ष झाली पण अजूनही संतती प्राप्ती नाहीये. तर अशा वेळी मग बघावं लागतं की लग्नाच्या वेळी तुम्ही पत्रिका बघितली होती का, मग नसेल बघितली तर आपण परत पत्रिका बघतो आणि जसं योग आहे त्या पद्धतीने आपण त्यांना रेमेडी अप्लाय करतो. कुठलं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता असं जिथे तुम्ही रेमेडी अप्लाय केली? हा, आता जसं वास्तूसाठी वास्तूला आपण रेमेडी देतो, संततीसाठी आपण पूर्ण कपलला रेमेडी देतो जिथे आपण क्रिस्टल थेरपी अप्लाय करतो. आता काही लोकांचं इथं मी म्हणेल की मेडिकली पण काही गोष्टी मी चेक करते की जेनेटिकली काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे मुलीच्या आईलाही उशिरा प्रेग्नन्सी राहिली, हे माझं पहिलं काम आहे सायन्स बघणं. सेकंड थिंग आपण तिथे बघतो की ती स्पिरिच्युअल आहे का आणि तिथे बाकी हेल्थ डिसीज आहेत का. आणि बाकी हेल्थ डिसीज बऱ्याचदा माझ्या आता 13 पैकी 8 केसेसमध्ये असं झालं की लग्नाच्या आधी काहीच हेल्थ इश्यू नव्हते, लग्नानंतर सगळे कॉम्प्लिकेशन झाले. आणि आत्ता एवढा स्ट्रेसमध्ये सगळ्या फिमेल्स काम करतात, IT मधल्याच बऱ्याच फिमेल्स आहेत
क्वचित एखाद दुसरी फिमेल आहे ती हाऊसवाईफ आहे, पण स्ट्रेस त्या एवढा घेतात आहेत, त्यामुळे त्यांचे हार्मोन्स डिस्टर्ब झालेत. मग तिथे क्रिस्टल थेरपी 100% विदिन अ मंथ त्यांना रिझल्ट देते. काही स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, जसं तुमचा कुळाचार. तुम्हाला कुळ पुढे न्यायचं तर तुमचा कुळाचार 100% झाला पाहिजे. आणि आपले पूर्वज जे दर महिन्याला कुलदेवी, कुलदैवत, जागरण गोंधळ ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील, ते करत आले. पण लग्नानंतर आमचा जागरण गोंधळ राहिला. आता बऱ्याच लोकांचा जागरण गोंधळ राहतो, मग सगळ्यांना संततीसाठी चॅलेंज येतं. आता असं नाहीये, ग्रहमान पण तिथे तितकंच मॅटर करतं. त्यामुळे संतती योग दोघांच्या पत्रिकेत उत्तम आहे ना, हे बघणं मेन पत्रिका बघताना. सेकंड थिंग, मृत्यू षडाष्टक योग नाहीये ना, हे बघणं गरजेचं आहे. मृत्यू षडाष्टक आता आम्ही साधारण 12 वर्षापूर्वी माझ्या करिअरच्या सुरुवातीला मी एक केस केली होती आणि लव्ह मॅरेजचे त्यांचं होतं. अगदी 2-3 महिन्यात लग्न करायचं, पण मृत्यू षडाष्टक योगी म्हणून घरचे नाही म्हणत होते करण्यासाठी. तर तिथे उपाय मी कोणताच दिला नाही, कारण मृत्यूला रोखण्यासाठी असा आतापर्यंत तरी कुठलाच उपाय नाहीये. पण मी थोडं डिटेल जाऊन बघितलं की मृत्यू षडाष्टक योग हा लाईफ टाईम आहे का, तर नव्हता. तो हार्डली 1.25 ते 1.5 वर्षच होता, की तेवढ्या 1.5 वर्षात लग्न झालं तर मृत्यू त्यांना गाठणार दोघांपैकी एकाला. त्यांना म्हटलं 2 वर्ष, आता तुम्ही तसंही 4 वर्ष थांबले, अजून 2 वर्ष आपण थांबू. 2 वर्षानंतर लग्न केलं तर मृत्यू षडाष्टक योग लागू होणार नाही. आणि खरंच 2 वर्षांनी लग्न झालं आणि ते सुखरूप येतात, तर त्यांना संतती प्राप्ती पण व्यवस्थित झाली आहे. गुण त्यांचे 25च जुळत होते, पण जो चुकीचा योग होता तो आपण टाळला होता. म्हणजे जसं लग्न जुळवण्याचं तुम्ही सांगितलं, तसं बऱ्याचशा व्यक्तिमत्वांना हा डिव्होर्स घेताना पण खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. तर ते कसं कुंडलीवरनं समजतं का? आणि त्याच्यावरती काय सोल्युशन सजेस्ट करसान तुम्ही? आता रिसेंटलीच आम्ही एक केस हँडल केली की दोघंही हॅपी नव्हते, सुखी नव्हते त्यांच्या आयुष्यामध्ये, पण घरच्यांचं प्रेशर होतं की सेपरेट होऊ नका, आणि दोघांचाही निर्णय झाला होता की आम्हाला सेपरेट व्हायचंय. जवळजवळ 2.5-3 वर्ष ते प्रयत्न करत होते डिवोर्स फाईल करण्यासाठी, आणि म्युच्युअलवरच त्यांना घ्यायचा होता. जो फिमेल फॅक्टर होता त्यांना कोर्ट कचेऱ्यांमध्ये यश नव्हतं, म्हणून त्यांना मी म्हणलं की कुठलाच हव्यास ठेवू नका, पोटगी मिळावी, एक्स अमाऊंट मिळावी, केस दाखल करायची, जुने राग मनात आहेत. म्हणजे आपल्याला त्या गोष्टीत सक्सेस नाही ना, आपण म्युच्युअलवर घेऊ. आणि घरच्यांना वगैरे अजिबात त्यांना कन्व्हिन्स नाही करावं लागलं त्यासाठी. दोघांचा कॉमन डिवोर्सचा योग आपण बघितला आणि त्याच्यामध्ये म्युच्युअलवर त्यांचा डिवोर्स हार्डली 5 to 6 मंथमध्ये तो घडून आला. त्यामुळे तिथे स्टार्स आणि ग्रहमान हे खूप मॅटर करतं. ओके. यासोबतच ग्रह कलह पण आपण बऱ्याचदा काही कुटुंबांमध्ये पाहतो. मग नवरा बायकोचा असेल किंवा भावा भावाचा असेल, तर ते कुंडलीतले काही ग्रहमान असतील ते त्यासाठी कारणीभूत असतात. असतात. जसं की पितृ शापित दोष हा एक दोष आहे, किंवा कालसर्प योग आपण म्हणतो की पत्रिकेत आहे, त्याच्या शांती केलं तर 100% तो निघून जातो, हा गैरसमज आहे. 100% नाही निघत, मी म्हणेल 90% निघेल, 10% प्रमाण कुठेतरी असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला आणि तो पूर्ण बरा झाला, तरी डॉक्टर सांगतात दर 3 महिन्याला टेस्ट करा, परत उद्भवू शकतो. त्यामुळे आपल्या पत्रिकेत लागलेले काही दोष हे लॉंग टर्म साठी असतात. आता तिथे पितृसुख किती आहे, मातृसुख किती आहे, भातृसुख किती आहे, किंवा कौटुंबिक सुख किती आहे, हे सगळं आपण पत्रिकेवरून बघू शकतो. आणि त्या पद्धतीने, म्हणजे मी अक्षरशः बघते काही महिला येतात डिप्रेशन मध्ये असतात की मला घरच्यांचं सुखच नाही. मी सांगते आपण रेमेडी करू, फरक पडणार हे नक्की, पण तो काही काळासाठी आहे. परत ग्रहमान बदललं की त्रास होणार आहे. मग तिथे काय असतं, जे सुख आपल्या आयुष्यात नाहीये त्याच्या मागे धावणं बंद करणं. आणि मग त्यांना एक बिझनेस स्टार्ट करून दिला तर मग त्या तिथे डायव्हर्ट होतात आणि आनंदी राहतात. म्हणजे कौटुंबिक सुखासाठी आयुष्यभर झगडावं लागतं असं काही नाही. एक मंगलिक म्हणून पण असतं. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? कारण की मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही. मंगळाला, ज्यांना कडक मंगळ आहे त्यांना मंगळाचीच पत्रिका लागते, हा फार मोठा गैरसमज आहे. कारण मी माझ्या कारकिर्दीमध्ये बघितलंय. हा पण एक आहे, मंगळाला मंगळाची पत्रिका असेल तर भरपूर फायदा होतो, पण मंगळाची पत्रिका नसेल तर खूप त्रास होतो, हा गैरसमज आहे. छोटे मोठं स्ट्रगल होतं, पण संसार सुखाचा होऊ शकतो, त्याच्यामध्ये जास्त चॅलेंजेस येणार नाही. आपण म्हणजे मला आठवतं की ऐश्वर्या रायचं जेव्हा लग्न करत होती ती, हम्म. तर तिने ती मंगलिक होती आणि तिने झाडाबरोबर बहुतेक लग्न केलं अगोदर. तर कुंभ विवाह हा, तर ते पण असतं का तसं काही? असतं तसं. जसं ज्यांना कडक मंगळ आहे त्यांचे 2 लग्नाचे योग असतात असं म्हणतात. मग गुरुजी किंवा काही ज्योतिषी सजेस्ट करतात की तुम्ही पहिला विवाह हा झाडासोबत करा, वृक्षासोबत, ज्याला कुंभ विवाह म्हणतात. तो पहिला झाला की मग दुसरा, त्यांचे जे कोणी जीवनसाथी असतील
त्यांच्यासोबत ते लग्न करू शकतात. हा एक ऑप्शन आहे किंवा ही एक शांती आहे. अगदीच कडक मंगळाला कडक मंगळाची मुलगी नाहीये, तर मंगळाची शांती करून घेणं आणि नंतर लग्न करणं हा त्यातला सोपा मार्ग असू शकतो. हे आपण कुंडलीबद्दल बोलतोय. तर बहुतांशी उदाहरणं तुम्ही म्हणजे फॅमिलीचे बद्दल बोललो आपण, बाकीच्या ह्याच्याबद्दल बोललो. कधी विद्यार्थी वगैरे आलेत तुमच्याकडे असे कुंडली हो, दाखवायला हो, स्टुडंट्स हो. वगैरे? यावर्षी बोर्डचे आमच्याकडे जवळ 5 ते 6 केसेस आहेत आणि काही मुलं अशी आहेत जी 7वी पासून येतात, अगदी वयात आल्यापासून. आता ती 10वीला आहेत. अच्छा. आणि 2-3 केसेस असे आहेत की आता प्रिलियम्समध्ये फार कमी स्कोर आलाय म्हणून आलेत आपल्याकडे. तर त्यांना मुलांचं कसं असतं ना, आपण म्हणतो ना मुलं देवाघरची फुलं. त्यांच्यामध्ये म्हणजे वयात येईपर्यंत त्यांच्याकडे ती कॅपॅबिलिटी असते की एनर्जी ते लवकर कॅच करू शकतात. खूप छान ऑप्शन असतो. आता मला सांगा त्यांना रोज साधारण एक 7 ते 8 तास अभ्यास करायचा आहे. त्याच्यात मी काही उपाय दिले, एखादा मंत्र म्हणा, स्तोत्र म्हणा, अभिषेकच करा, तर नाही शक्य त्यांना. ते म्हणतील आमची परीक्षा आली आणि आम्ही हे काय करत बसू. त्यांना आपण तिथे क्रिस्टल थेरपी देतो. जिथे अगदी झोपताना जरी 7 ते 8 तास त्यांनी तो क्रिस्टल वापरला, त्यांना ती पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. असं नाहीये की 60% आहेत क्रिस्टल घातलं की 90% पर्यंत जाणार आहे. पण त्यांचे जे टार्गेट्स आहेत त्यासाठी जसं की एक मुलगा आहे जो हँडिकॅप आहे, त्याला अभ्यास करताना खूप चॅलेंजेस येतात आहेत सध्या. सो त्याला हिलिंगची गरज आहे. त्याला पेन रिलीफची गरज आहे. आपण त्याला तशी रेमेडी दिली आहे. काही मुलं असे आहेत की मी खूप अभ्यास करतो, पेपर समोर आला की मी ब्लँक होतो. मग तिथे मेडिकली न जाता होमिओपॅथी किंवा बाकी गोळ्या घेऊन पण ते वैतागलेले असतात. तिथे आपण सजेस्ट करतो की तू अमेथिस्ट क्रिस्टल घाल. त्याच्यामधून काय होणार आहे, मेमरीचा जो काही लॉस आहे तो रिकव्हर होणार आहे. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की मुलांसाठी झोप. काही मुलं पहाटे उठून अभ्यास करतात आणि असं खूप प्रेशरमध्ये येऊन काउन्सिलिंगला आले की सांगतात, आई सांगते ब्रह्ममुहूर्ताला उठून अभ्यास कर. पण त्याच्यासाठी त्याच्या जन्मतारखेप्रमाणे ते योग्य आहे का हे पण आपल्याला बघावं लागतं. खूप मुलं आहेत, खूप मुली आहेत, त्यांना मी सांगते की रात्री जागून अभ्यास करा. पण 2 नंतर तुम्हाला झोपायचं आणि सकाळी 8ला उठायचंय. आणि काही मुलं अशी त्यांना मी सांगते रात्री 8 वाजता झोपून टाका. पहाटे 3:30 पावणे 4ला उठून अभ्यास करा. कारण त्यांना सूर्याचं बळ हे चांगलं असतं. त्यांचा लकी प्लॅनेट हा सूर्य असतो. त्यांना ती एनर्जी मिळणार आहे. ज्यांची बर्थ डेट ही मूनची आहे, जसं की 2 असेल, 11 असेल, 20 असेल, 29 असेल, त्यांना आपण सजेस्ट करतो की तुम्ही रात्रीच्या वेळी अभ्यास करा. अभ्यास खूप चांगला होईल, तुमचं मन लागेल. तर विद्यार्थ्यांमध्ये पण आपण अशा गोष्टी देऊ शकतो. ह्याच्यात मी स्पेसिफिकली त्यांच्या आहारावर जास्त लक्ष केंद्रित करते. जसं आपण म्हणतो की आपल्या बॉडीमधली 7 चक्र ही स्टेबल असणं फार गरजेचं आहे. हल्ली मुलींचं तुम्ही ऐकलं असेल फार कमी वयात ते वयात येतात. मग तिथे त्यांचे हार्मोन्सवर आपण काम करतो. पंचामृत बेस्ट ऑप्शन आहे, जो आयुर्वेदमध्ये सांगितलाय. आणि त्याच्यासोबत क्रिस्टल थेरपी आहे. बाकी काही तुळसपत्र आहे, बेलपत्र आहे. ते खाऊन देखील त्यांना पूर्ण हिलिंग हे मिळू शकतं. असं कधी झालंय एखादा पर्टिक्युलर विद्यार्थी आला तुमच्याकडे 10वी-12वी झाल्यानंतर, की बाबा मला समजा फॉर एक्झाम्पल एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे, तर मला याच्यामध्ये यश आहे का? नाही. मी कसा अभ्यास करावा? असं पर्टिक्युलर क्षेत्र घेऊन आलाय आणि तुम्ही त्याला सांगितलं, की बाबा नाही त्यात तुला सक्सेस नाहीये, तू स्विच कर किंवा तू हा उपाय कर, तुला सक्सेस भेटेल. तर आहे असं एखादं एक्झाम्पल? नाही, बऱ्याचदा असं होतं की आता रिसेंटलीच म्हणजे आता ज्या एमपीएससी युपीएससीच्या एक्झाम डिले झाल्या होत्या लास्ट इयर, त्या आता रिसेंटली झाल्या. तिथे त्या मुलांनी 4 अटेम्प्ट ऑलरेडी दिले होते, 5वा होता. इंजिनिअरिंग झालं होतं आणि घरच्यांची अपेक्षा हीच होती की लवकर सेटल झाला पाहिजे. तो किती दिवस परीक्षा देत राहणार, त्याचा जॉब पण आहे वगैरे. तर शेवटचा अटेम्प्ट होता. म्हणून मी त्याच्या आईला म्हणलं की हा क्लिअर होणार नाहीये, कारण त्याच्या पत्रिकेत गव्हर्नमेंट जॉबचा योगच नाहीये. पण हे तुम्ही त्याला आता सांगू नका. परीक्षा झाल्यानंतर तो क्लिअर नाही झाला की त्याला मी स्वतः सांगेल की बाबा रे तुझा योग नव्हता, तू नाही झाला, ठीक आहे, त्याच्यातून डिप्रेस होऊ नको. 8 दिवसांनी परीक्षा आहे आणि आता आपण सांगणं की योगच नाहीये, तुझं होणारच नाहीये, हे पूर्णतः चुकीचं आहे. त्याला म्हणलं बिंदास दे. कारण आफ्टर 10 इयर्स तो मला भेटला तर त्याच्या मनात ते रिग्रेट राहणार की अरे मी करायला पाहिजे होतं. या मॅडम म्हणल्या योग नाहीये म्हणून मी नाही केलं, नाही तर माझं झालं असतं. त्यामुळे प्रॅक्टिकली आणि इमोशनली पण काही गोष्टी हँडल कराव्या लागतात. आणि असतं असं की काही एमपीएससीचे स्टुडंट आहेत, सेकंड अटेम्प्टमध्ये पण आपण त्यांना क्लिअर करून दिल्या. काही सीए आहेत, जो फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी क्लिअर केलं, पण तो अर्थात 12वी पासून आपल्याकडे यायचा. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या पत्रिकेची साथ देऊन, ग्रहमानाची साथ देऊन, रेमेडी करून आपण हेल्प करू शकतो. मी तुम्हाला माझा एक्झाम्पल देतो. आमच्या लाईनमध्ये एक ज्योतिष होते अगोदर. तर मम्मी मला त्यांच्याकडे घेऊन गेली होती. तर त्यांनी मला एक हा खडा दिलता, पाचूचा एमरल्ड खडा दिलता. तर त्यांनी मला म्हणजे अंगठीसारखं दिलतं. त्यांना मी सांगितलं की अंगठी नाही आवडत मला घालायला, मी अंगठी नाही घालत. तर मी त्यांना म्हणलो की गळ्यात घालतो. तर अजून मला वाटतं 10 वर्षापासून मी घातलाय तो गळ्यामध्ये. त्यामुळे मम्मी बोलते काढू नको ते बिलकुल.
तर ठीक आहे, नाही काढलं मी अजूनपर्यंत तो. तुमची राशी कोणती आहे? कॅप्रिकॉन आहे, मकर. ओके, मग तुम्ही पाचू घालू शकता. हो, पण मी सजेस्ट करेल त्यांनी ज्या बोटामध्ये तुम्हाला घालायला सांगितलं त्या बोटामध्ये जो तुम्ही घातला तर त्याचा आणखीन छान फरक पडेल. आणखीन एक गोष्ट की पाचू हा सोन्यात घातला तर 100% फायदा. काही ज्योतिषी सजेस्ट करतात की ठीक आहे तुम्ही पंचधातूमध्ये घाला, तुम्ही चांदीमध्ये घाला, पण नाही. प्रत्येक रत्नाला एक धातू दिलाय. जसा पुष्कराज चांदीत घालून 0% इफेक्ट, त्याला सोन्यातच घातला पाहिजे. तसंच पाचूही सोन्यात घालावा, करंगडीत घालावा. आणि तुमचं वय जसं तुम्ही म्हणलं 10 वर्षापूर्वी घातला, 10 वर्षात बऱ्याच गोष्टी घडल्या ना आयुष्यात. तेव्हा तुम्ही 2.5 कॅरेटचा घातला होता, तर आता तुम्ही 3.5 ते 4 कॅरेटचा घालणं, त्याला अपग्रेड करणं हे फार गरजेचं आहे. माझ्यासोबत एक किस्सा झालेला. मी फॅमिली सोबत फिरायला गेलो होतो हम्म. आणि येताना महाबळेश्वरवरून आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि हॉटेलमध्ये जस्ट एंट्री करत होतो. हम्म. माझ्यासोबत फॅमिली मेंबर होते, बहीण भाऊ वगैरे. आम्ही जस्ट एंट्री केली तर तिथे एक माणूस उभा होता. हम्म. तो मला बोलला की तुम्ही आर्टिस्टिक काम करता बरं का, तुमचं काहीतरी कलेशी संदर्भात आहे. माझ्या बहिणीला बोलला की ही नवऱ्याला कायम मुठीत ठेवणार आहे. म्हणजे तिचे हस्बंड वगैरे सोबत नव्हते, पण आम्ही निघून गेलो पुढे. पण आमचं आणि त्याचं इंटरॅक्शन साधारण 10 सेकंद झालं असेल फक्त. हम्म. तरी पण त्याला हे पैलू कसे कळले असतील आमचे? फेस रिडिंग. अच्छा, असंही काही हो, प्रकार हो. आहे? तुमचा ऑरा आणि तुमचे फेस रिडिंग. जसं तुम्ही बघितलं असेल, तुम्ही एखाद्या फ्रेंड मित्राच्या घरी गेलात तर एक कुत्रा समजा त्यांनी पाळलाय, तर तो सगळ्यांवर नाही भुंकत. बरोबर. तिथे तुमचा ऑरा आणि तुमच्या बॉडीचे व्हायब्रेशन ते जो तुम्हाला डिस्टर्ब वाटले तो तुमच्यासोबत सेफ फील नाही करणार. तो अनसेफ होऊन तो भुंकतो. तसं फेस रिडिंग हे आपण ऑरामधून करतो. तुम्ही स्वामी समर्थांचा फोटो बघितला असेल हं. आणि त्यांच्या फोटोच्या त्यांच्या बॉडीच्या अराउंड एक येलो कलरचा लाईट असतो, त्याला आपण म्हणतो ऑरा, जो सगळ्यात प्युअर आहे. तुम्हाला मला प्रत्येक ह्युमनला तो ऑरा आहे. फक्त आपला थोडा ब्लॅकिश रेड, ग्रीनिश ब्लॅक हा असा असतो, कारण आपले कर्माच. आपण रोज जे काही वावरतो किंवा आपल्याला एखादा हेल्थ इश्यू आहे, जसं आपल्याला कॉन्स्टिपेशन होतं, लगेच कळणार आहे तुमच्या फेस रिडिंग वरून. ओके. तसं त्यांनी तुम्हाला फेस रिडिंग थ्रू सांगितलं असणार आहे तुमच्यामधले गुण. ओके, पण तसं पॉसिबिलिटी आहे, आहेत, तशी आहेत. विद्या किंवा शास्त्र आहे? असतं. येस, येस. आणि जे ज्योतिषशास्त्र करू शकतात ते माणसांचे चेहरेही वाचू शकतात, हे खरं आहे. म्हणजे हात डिरेक्टली न बघता आधी तुमचं फेस रिडिंग होतं, त्यानंतर जन्मपत्रिका आणि मग हात बघणं हा लास्ट ऑप्शन आपण ठेवू शकतो. आपण न्यूमरोलॉजीकडे वळूया आपण. हम्म. तर आपण म्हणजे खूप वेळा ऐकतो की 7 हा नंबर खूप लकी आहे. तर असं का असतं की म्हणजे असं नाहीये 7 हा नंबर लकी असं कोणी किंवा सांगितलं. बरेचसे मोठे लोक 7 नंबर प्रेफर हां. करतात किंवा 9 नंबर प्रेफर करतात. हम्म. तर असं का बरं? 7 नंबर हा पर्टिक्युलर एखाद्या गोष्टीसाठी योग्य आहे. 9 नंबर जसं मी म्हणते की तुम्ही गाड्या घेता, नवीन गाडी घेता, तर तुमच्या लकी नंबर प्रमाणे नका घेऊ. त्या नंबरची टोटल 9 येईल असा नंबर तुम्ही 9 हा गाडीला असावा. जसं की 9117 याची टोटल जर तुम्ही केली तर 9 आकडा येतो. किंवा 9000 9999 हा पण तुम्ही घेऊ शकता. का तर ते वाहन आहे आणि तो मेटल आहे, मेटल मधून बनतं. आणि भू म्हणजे आपली जमीन, तिचा ग्रह येतो मंगळ आणि मंगळाचा आकडा हा 9 आहे. म्हणजे गाडी जरी एखादा माणूस चालवत असला तरी ती रन होतीये एखाद्या हायवेवर किंवा भूवर आणि त्यांची हार्मनी टिकून राहावी म्हणून मग 9 आकडा हा गाड्यांमध्ये हा खूप शुभ राहतो. पण कलर जो आहे, जसं तुम्ही म्हणलात की गाडीचा रंग कोणता असावा, तो तुमच्या लकी कलर प्रमाणे नक्की घ्या. त्याच्यात काहीच हरकत नाही. जसं की तुमचा 2 आकडा जर आहे बर्थ डेट, तर तिथे तुम्ही व्हाईट, ग्रे ह्या रंगाचीच कार घेणं हे अपेक्षित आहे, तर ती लाभणार आहे तुम्हाला. Okay, जसं वास्तू बद्दल आपण बोललो, कुंडली बद्दल बोललो आणि आता नंबर्स बद्दल बोलतोय, तर व्यावसायिकांना कुठले नंबर्स प्रोबॅबल तुम्ही सजेस्ट करू शकता? व्यावसायिकांना तसं बघितलं तर गाड्या वगैरे घ्यायच्या तर 9 नंबरच मी सांगेल. पण चेक द्यायचा आहे तर 3 आकडा हा गुरुचा आहे, तो खूप फायदेशीर राहणार आहे. तुमचे आणि कस्टमरचे रिलेशन्स हे 5 नंबरमध्ये आपण काउंट करू शकतो. जे काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही काम करतो, आपण हॉटेलचं नाव किती लकी आहे, वास्तू किती पॉझिटिव्ह आहे, याबरोबर त्यांचं मेनू कार्ड किती पॉझिटिव्ह आहे हे पण बघतो. कारण कस्टमर आले की ऑर्डर देताना पहिलं प्राइसिंग पण बघणार आहे आणि त्यांना जो काही कॅश फ्लो येणार आहे तो त्यांच्या सेलमधून येणार आहे. सो सेल्स ज्यांना डेव्हलप करायचं आहे त्यांनी त्यांचे सलॉन असू दे, हॉटेल असू दे किंवा कुठलंही ऑफिस असू दे, तुमचं सेलचं प्राइसिंग हे शास्त्राप्रमाणे किंवा न्यूमरोलॉजी प्रमाणे असणं फार गरजेचं राहील. तुम्ही हॉटेलचं म्हटलं की अगोदर म्हणजे जे जुने हॉटेल आपण बघतो त्यांचे रेट असे एकदम फिक्स्ड असतात की 50-100 म्हणजे लास्टला 0 येतो. हो. पण आजकाल जे नवीन जे हॉटेल त्यांचे 379, हो. 499 किंवा Yes. असे
ऑड नंबर्स येतात, तर याला हो. काय शास्त्र हो, आहे का आता त्यामागे? 369 ची टोटल करून जो 1 डिजिट मध्ये आकडा येणार आहे तो त्यांच्यासाठी लकी असू शकतो. इव्हन मॉल्स मधल्या बऱ्याचशा प्रोडक्ट वरती हम्म, 599 किंवा हा याच्या 999. येस, इव्हन तुम्ही हल्ली बघता 25% ऑफ, बरोबर. 50% ऑफ किंवा 40% फार हम्म. कमी असतं, 35% ऑफ. तर आमच्याकडे क्लायंट येतात त्या गार्मेंट्स म्हणजे क्लोदिंग मध्ये आहेत, त्यांचं बुटीक आहे. त्या दर वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात येऊन जातात की पुढचं वर्ष माझ्यासाठी कसं असणार आहे, मग त्याच्यामध्ये सेल किती टाकायचे, किती पर्सेंटचे टाकायचे, प्राइसिंग कितीने अपग्रेड करू. एखादं प्रोडक्ट असतं जसं की एखादा कुर्ता तुम्ही 999 ला द्या, मी सांगते 700 लाच द्या, त्याच्यातून आणखीन 10 सेल होते. हम्म, 999 ला नका देऊ. हे जे आहे ना, हे न्यूमरोलॉजी करू शकतं. ओके. आणि हे वर्क करतं तितक्या पॉझिटिव्हली? 100% येस ओके. कुठल्या तुमच्या क्लायंटचा असा एक्सपिरियन्स आहे ज्यांनी आहे. न्यूमरोलॉजी म्हणजे नंबर बाबत बदल केला आणि पुढे हो, फायदा झाला? सलॉनचंच मी तुम्हाला म्हणलं हिंजवडीचं होतं. त्यांनी अगदी हेअर कटचे तुमचे जे कलर्स असतात ₹50, ₹25, ₹30 त्याच्यामध्ये चेंजेस केले. एक क्लायंट होते त्यांनी आयब्रोचं प्राइसिंग चेंज केलं होतं. त्यांना हार्डली महिन्याला 30-35 क्लायंट असायचे. दुप्पट झाले. 60-70 त्यांच्या फक्त आयब्रोचाच सेल असतो. त्यामुळे एवढा फरक हा पडतो. कपड्यांमध्ये मार्जिन जसं जास्त आहे तसंच न्यूमरोलॉजी पण आपण अप्लाय करू शकतो. डेड स्टॉक वगैरे ह्या गोष्टी जेव्हा येतात, अगदी त्यांनी जे काही फ्लेक्स लावतो आपण तसं सिलाईचे वगैरे फ्लेक्स बघतो, त्याच्यावर बाय 1 गेट 1 किंवा बाय 4 गेट 1 हे पण न्यूमरोलॉजी अप्लाय केलेलं आहे. ओके. आणि तिथून कस्टमर अट्रॅक्ट होतं. कारण हे जे वर्ष आज तुम्ही मी कुठे जगतो युनिव्हर्समध्ये, आणि हे वर्ष 2025 होतं, मार्चचं वर्ष होतं, 9 हा आकडा, म्हणून ह्या वर्षी सगळे स्ट्रॉंगेस्ट नंबर तुम्हाला फ्लेक्सवर झळकताना दिसतात. आणि पुढचं वर्ष 2026 हे सूर्याचं असणार. सो तिथे सगळे ऑड नंबर्स जे माइल्ड पण सूर्याशी रिलेटेड असतील हे झळकताना दिसतील. ते तुम्ही मार्केटिंगमध्ये सेल्स प्राइसिंग मध्ये ऍड केले, तुमचा सेल हा नाही म्हणलं तरी 20-25% 3 महिन्यात अपग्रेड होतो. क्रिस्टल्स आपण बोलत होतो, हम्म. तर आपण एक सलमान खानचं जर एक्झाम्पल घेतलं तर तो टर्कोइज घालतो. फिरोजा, येस. टर्कोइज. तर आपण जसं तुम्ही म्हटलं की राशीप्रमाणे तो खडा ठरलेला असतो, तर कुठल्या राशीला कुठला खडा असं काही फिक्स आहे का, ठरलेला आहे का? राशीसाठी रत्न असतात आणि बर्थ डेट नुसार न्यूमरोलॉजिकली हे क्रिस्टल्स असतात. जसं की टर्कोइज साठी रास बघायची गरज नाही, तिथे तुम्ही तुमची बर्थ डेट बघू शकता. ठीक आहे, जसं की मिथुन आहे तर पुष्कराज, मोती, पाचू ही रत्न झाली. आणि बर्थ डेट नुसार जसं की 2 आकड्याला मूनस्टोन लकी आहे, सनस्टोन हा 1 नंबर साठी लकी आहे, टर्कोइज किंवा फिरोजा ज्यांची बर्थ डेट 15, 24, 6 आहे त्यांच्यासाठी लकी राहणार आहे. आणि त्याहीपेक्षा डिटेल मी जाऊ का, काही क्लायंट्स असे असतात की आम्हाला हे हेल्थ इश्यूज आहेत, हे मनीचे प्रॉब्लेम आहेत, त्यांना तसं आपण ज्याचे बेनिफिट्स आहेत तो क्रिस्टल पण त्यांना सजेस्ट करू शकतो. हेल्थ इश्यूज साठी पण आहेत, हो, 100%. अगदी तुमच्या डायजेशन प्रॉब्लेम पासून मायग्रेन, बोन्सचं काही आहे, एन्झायटी आहे, त्याच्यासाठी पण क्रिस्टल्स आहेत. आणि हार्डली तुम्ही घालायला सुरुवात केली की 8 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसतो. IT मध्ये एक गमतीशीर क्लायंट होते की आमचं ग्रुपिंग आहे आणि मी कंटिन्यू डेस्कवर असतो, तर मी एकदम 3-4 ब्रेसलेट घातले किंवा 2 घातले तर मला विचारणार कशासाठी घातले, त्याच्यावरून गॉसिप होतं. मग मला क्रिस्टल थेरपी पाहिजे पण कशी अप्लाय करू. म्हटलं ग्रेट, तुम्ही ऑफिस संपलं की येताना घालत जा ब्रेसलेट, दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावरच ते आंघोळीच्या वेळी काढायचं. किमान 8 ते 10 तास तुमचा बॉडी टच त्या क्रिस्टल सोबत राहणं हा गरजेचा आहे, तर तो तुम्हाला इफेक्ट सुरू करतो. तुम्ही 10 तासापेक्षा जास्त घातले मग तर काहीच हरकत नाही. तुम्ही तुमच्या जे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता का? शुअर. आता हा तुम्ही जो टर्कोइज म्हणत होतात, फिरोजा जो सलमान खान वापरतो, हा मोस्टली तुमचा जो थ्रोट चक्र आहे त्याच्यासाठी. जसं मी म्हणलं की बोलताना कॉन्फिडन्सची फार कमी जाणवते, इंटरव्ह्यू मध्ये चॅलेंजेस येतात, लहान मुलं घरी मोकळेपणाने व्यक्तच होत नाही, शेअरिंग फार कमी आहे, 2 कपल्स मध्ये पण कम्युनिकेशन तेवढं नाहीये, त्यांच्यासाठी आपण हा देतो. आणि हा लक साठी जसं मी म्हणलं की 6 आणि 24 आणि 15 नंबर त्यांच्यासाठी फार लकी आहे. हा अमेथिस्ट आहे जो आपण लहान मुलांसाठी सजेस्ट करतो मेमरीसाठी. तुमचं वय समजा वर्ष 30 पेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला थोडं डिप्रेस आणि एन्झायटी जाणवते, ओव्हर थिंकिंग होत आहे, त्याच्यासाठी पण हा अमेथिस्ट हा जास्त लाभदायी राहील. त्यानंतर वन ऑफ माय फेवरेट टायगर आहे. हा तुमचा कॉन्फिडन्स, गुड लक, त्यानंतर कम्युनिकेशन, ग्रास्पिंग आणि कस्टमरला अट्रॅक्ट करायचं असेल तर हा टायगर आहे तुम्हाला हेल्पफुल राहणार आहे. डिसिजन मेकिंग पॉवर हल्ली फार वीक असते, कन्फ्युजन फार असतं, त्याच्यासाठी तुम्हाला हा टायगर आहे हेल्पफुल राहील.
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काही मुलं कोर्सेस वगैरे करतात, पण क्लायंटचं असं असतं की आमच्या मुलाला आम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला 6 महिने घातला होता, त्याची पर्सनॅलिटी डेव्हलप झाल्यासारखी वाटतच नाही. वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यात हा क्रिस्टल जरी घातला तरी ते स्ट्रॉंग होऊ शकतात. त्यानंतर आहे ओपल, खूप माइल्ड आणि छान. हा सेम कोणत्याही लक फॅक्टरसाठी जे सेल्समध्ये आहेत पण कमी पडतात, टार्गेट्स कम्प्लीट होत नाही, त्यांच्यासाठी हा खूप छान आहे. फिमेल्सची हेल्थ असेल, मेंटॅलिटी असेल, त्याच्यासाठी पण हा हेल्पफुल राहील. तर सनस्टोन, ज्यांची बर्थ डेट 1, 10, 19, 28, जसं तुम्ही म्हणलात की बर्थ डेट वरून क्रिस्टल, त्यांना सगळं पाहिजे त्यांच्या नशिबाने त्यांच्या लकनुसार, तर त्यांनी हा सनस्टोन घालायचा. नॅचरल पण येतो याच्यामध्ये, त्याचा शेड फक्त थोडा वेगळा असतो. नंतर आहे या सिट्रीन, पॅनक्रियाज किंवा मग किडनी रिलेटेड काही इश्यूज आहेत, स्टमक रिलेटेड काही आहेत, त्याच्यासाठी हा हेल्पफुल आहे. तसंच प्रॉस्पेरिटी, वेल्थ आणि सेव्हिंग्स त्याच्यासाठी पण हेल्पफुल राहील. आता आपण बघतो की म्हणजे जे बरेचसे ज्वेलर्स असतात त्यांच्याकडे खडे वगैरे विकायला असतात. तर आपल्याला कसं कळणार की हा ऑथेंटिक आहे आणि मग तो म्हणजे तर तुम्ही टेस्टिंगचं त्याचं सर्टिफिकेट येतं लॅब टेस्टिंगचं, ते असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना, काही क्लायंट्स आमच्याकडे येतात, पुष्करात जेव्हा बघतात, आपण अगदी 2 कॅरेट पासून 15 कॅरेट पर्यंत ठेवतो. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला क्लिअर हवाय. नाही, Okay. तो क्रिस्टल आहे तर त्याच्यामध्ये कट्स हे थोडेफार येतात, शेड्स वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये लॅब टेस्टिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही डोळे झाकून तो घेऊ शकता. एक बरेचसे कॉमन मॅन लोक कुठल्या सेलिब्रिटीनी घातलंय म्हणून त्या गोष्टी घालत असतात. मधल्या काळात एक धनुषच्या हातातली ती माळ, परत गळ्यात असलेलं असं एक माळे टाईपचं ते पण भरपूर व्हायरल झालं होतं. हो हो. त्याने असं म्हणजे सेलिब्रिटीनी घातल्यानंतर नॉर्मल लोकांना त्याबद्दल कळतं आणि ते घालायला लागतात. तर तसं रॅन्डमली कोणी कुठलं घातलं तर चालू शकतं असं? बेनिफिट वाचून तुम्ही घालू शकता. म्हणजे धनुषची जी तुम्ही माळ म्हणता, साऊथ मध्ये ते फार फेमस आहे. कलुंगुली माळ म्हणून आहे आणि ती एका ट्री पासून बनते. जसं आपल्याकडे रुद्राक्ष आहे, रुद्राक्ष एक झाडाला येणारं फळ आहे, तसं ती माळ ही झाडाच्या खोडापासून बनवतात आणि ती तुम्हाला निगेटिव्ह एनर्जीज असतील, हेल्थ असेल, वेल्थ असेल, सगळ्यासाठी हेल्पफुल राहते. काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त मी म्हणलं तसं की जे रत्न आहेत, पुष्कराज, पाचू, मोती, हे तुम्ही राशीप्रमाणे बघूनच घातली पाहिजे. त्याचे साईड इफेक्ट हे होऊ शकतात. हिलिंग क्रिस्टलचे साईड इफेक्ट नाहीये. ओके. आपण बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोललो, तर एक निगेटिव्ह गोष्ट पण विचारायची आहे मला, की बऱ्याचदा आपण आपला बिझनेस ग्रो झाला पाहिजे किंवा काही गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न करतो. पण याच्यासाठी पण आपण प्रयत्न करायला पाहिजेत का, की काही व्यक्ती आपल्यावरती जळणाऱ्या असतात, तर त्याही आपल्याला काही बोलत असतात किंवा कधी-कधी असं म्हणतात, की मोठ्या-मोठ्या व्यक्तींवरती काही ब्लॅक मॅजिकचे प्रकारही होतात. तर तुमच्याकडे असं काही आहेत का, की त्या गोष्टी ॲटलीस्ट तुमच्या विरोधात कोणतरी काहीतरी करतंय असं समजेल हो किंवा हो. निगेटिव्हिटी तुमची रोखून धरतील असं? येस, डेफिनेटली. एखाद्या व्यक्तीवर ब्लॅक मॅजिक झालंय, महिलांवर झालेलं आणि पुरुषांवर झालेलं लगेच ओळखू येतं. त्यासाठी त्यांची पत्रिका बघावी लागत नाही. त्यांना जाणवणारे जे सिम्पटम्स असतात त्याच्यावरून पण कळतं. जसं की मी बऱ्याचदा क्लायंटला सांगते, आम्हाला हे हेल्थ इश्यूज आहेत. मी सांगते तुम्ही एकदा डॉक्टरकडे जाऊन मेडिकल टेस्ट करून या. कदाचित कॅल्शियम कमी, आयर्न कमी असं वाटतं. सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात. प्रेग्नन्सीची एक केस रिसेंटली आम्ही तशीच हँडल केली. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहे. ते डॉक्टर स्वतः म्हटले एखाद्या ऍस्ट्रॉलॉजरला तुम्ही जाऊन भेटा, कारण सगळे रिपोर्ट्स गेली 3 वर्ष नॉर्मल आहेत. त्या मुलीवर खरंच ब्लॅक मॅजिक झालं होतं आणि ती जेव्हा वयात आली होती तेव्हाच तिच्या रिलेटिव्ह कडून गाव खात्यामध्ये ती गोष्ट झालेली होती. तेव्हापासून तिला गायनॅक इश्यूज आणि बाकी गोष्टी होत्या, त्या क्युअर होऊन पण संतती राहत नव्हती. मग अशा वेळी मी म्हणेल की काही रेमेडी जी खूप हेवी आणि स्ट्रॉंग असते आणि अशा वेळी ना आईनी त्या मुलीसाठी जर काही गोष्टी केल्या, जसं की नजर उतरवणं, तुम्ही म्हणलात नजर लागली, तर उपाय आहेत त्यासाठी. जलसी खूप कॉमन फॅक्टर झालाय, कोणीही कोणावरही जळतं, समोर वेगळं मागे वेगळेच हेतू असतात, तर त्यासाठी क्रिस्टल आहेत आपल्याकडे. हा ब्लॅक टर्मलाईन आहे, जो सिंगल फॉर्म मध्ये येतो. कुठलीही प्रकारची निगेटिव्हिटी, जसं मी म्हणलं ना की काही लोकांचा ऑरा खूप सेन्सिटिव्ह असतो, एखाद्या स्मशानभूमीपासून गेले किंवा कोणाच्या मैतीला जाऊन आले, लगेच आजारी पडतात, लगेच डोकं धरतं किंवा त्या गोष्टी सहन नाही होत, ते ब्लॅक टर्मलाईन घालू शकतात.
त्यानंतर हा ट्रिपल प्रोटेक्शन आहे. ह्याच्यामध्ये 3 क्रिस्टल्सचं कॉम्बिनेशन आहे. हिमॅटिट आहे, ब्लॅक टर्मलाईन आहे आणि टायगर आहे. ट्रिपल प्रोटेक्शन मध्ये काय होतं, इंटरनल इश्यूज आहेत निगेटिव्ह एनर्जीमुळे ते पण क्युअर होतात. बाह्य दोष आणि कर्णिबाधा या सगळ्या गोष्टी ऑरा क्लिन्झिंगचं काम ट्रिपल प्रोटेक्शन करतं. जलसीचं तुम्ही म्हणलात ते पण ह्याच्यामध्ये क्लिअर होऊन जातं. मी काही वर्षांपूर्वी एक केस केली होती. निगेटिव्ह एनर्जीचा विषय निघाला म्हणून मी सांगते की एक पडकी प्रॉपर्टी होती आणि त्यांना ती डेव्हलप करायची होती. म्हणजे एक पडका वाडा होता, अगदी गणेश पेठेतच आपण केलं होतं पुण्याच्या, आणि डिमॉलिश होत नव्हतं आणि रिडेव्हलप पण होत नव्हतं. ते म्हणजे आम्ही जवळजवळ 7.5 वर्ष झालं प्रयत्न करतोय, पण ते होतच नाहीये. तिथे गेल्यानंतर एक वेगळाच वास आला मला. आणि मी सगळ्यांना, जेवढे म्हणजे त्या घरातले 2-3 जण होते, माझा स्टाफ होता, हेल्पर होते, सगळ्यांना विचारलं की काहीतरी वास येतोय. एकतर खूप काहीतरी जळाल्याचा वास येत होता. तर ते म्हणले नाही, कुठलाच वास येत नाहीये. त्यांनी रूम फ्रेशनर वगैरे मारलं, कारण बरेच दिवस ती बंद होती, तरी तो वास जात नव्हता. मी घरी आले तरी माझ्या नाकात तोच वास. मी म्हटलं 4 दिवसांनी रिडिंग्स घेतल्यानंतर म्हणलं परत मी व्हिजिट करते. गेल्यानंतर मी जाताना, कारण मी त्या 4 दिवसात जेव्हा रिडिंग घेत होते, मला त्याच वास्तूची काही स्वप्न पडत होती. म्हणजे तिथली ती जी निगेटिव्ह एनर्जी होती ती माझ्याशी कनेक्ट झाली होती. नेक्स्ट टाइम जाताना मी जे क्रिस्टल्स वापरते त्याच्यामध्ये मी 2 ब्रेसलेट आणखीन ऍड करून गेले. जिथे मी म्हणलं ट्रिपल प्रोटेक्शन, एव्हिल आय हे क्रिस्टल मी सोबत घेऊन गेले. आणि त्यांना मी विचारलं, इथं परत काहीतरी वास येतो. ते म्हणले मॅडम नक्की कसला वास येतोय तुम्ही सांगा. म्हणलं कोणीतरी हिंगाची फोडणी देत आहे आणि त्यातली जी राई असते किंवा राईचं तेल, मोहरीचं, त्याचा खूप वास येतोय आणि खूप असं काहीतरी जळाल्याचा वास आहे. ते म्हणले नाही तसं काही नाहीये. त्यांना उपाय दिला. म्हटलं तुम्ही उपाय करा, आपण रेमेडी करू. 3 महिन्यानंतर त्यांचा परत फॉलोअपसाठी अपॉइंटमेंट ठेवली. आम्ही ठेवण्यापेक्षा त्यांचाच फोन आला, 3 महिने झालेत आम्ही येतोय, आम्हाला मॅडमशी बोलायचं. ते म्हणले आम्ही हिस्ट्री काढली. 2 पिढ्यांआधी म्हणजे त्यांचे पणजोबा असताना तिथे एक बिहारी फॅमिली होती आणि तिथे काही शॉर्ट सर्किट झालं असेल किंवा आग लागली असेल, त्यामुळे तिथे पूर्ण ती वास्तू जळाली होती. 2 लहान मुलं आणि एक जोडपं तिथे जागच्या जागी जळून खाक झालं होतं. आणि आत्ता म्हणजे तिथे जे कोणी, जसं की आम्ही आहे तेवढं डिमॉलिश करून हे करायला गेलो, तर एका माणसाचा तिथे अपघाती तो म्हणजे वाचला थोडक्यात शेवटाला जाऊन. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तर तिथे ऍक्च्युली त्या 4 एनर्जी अजूनही होत्या. कसे सॉल्व्ह केले तुम्ही? ते सॉल्व्ह झालं की नाही येस. झालं मग? सो मी जेव्हा नेक्स्ट टाइम गेले होते, मी जे प्रोटेक्शन घेऊन गेले होते, तुम्ही म्हणा क्रिस्टलमध्ये ती पॉवर आहे का, ब्लॅक मॅजिक निगेटिव्ह एनर्जीची पॉवर आपण तिथे कंट्रोल करू शकतो क्रिस्टलमधून. त्यानंतर मग आपण तिथे मोक्षदानाचा काही विधी असतो, जिथं आपण म्हणतो की कर्मकांड, होम हवन या गोष्टी असतात, त्याही करून घेतल्या. आणि सगळ्यात महत्वाचं, त्या वास्तूची शुद्धी केली. तिथे अंडरग्राऊंड काही गोष्टी आम्ही खोलल्या. 3 ते 5 फूट खाली आपण गेलो, पूर्ण ते खोदलं आणि तिथे काही पिरॅमिड्स आणि रत्न थेरपी आपण दिली. काही क्रिस्टल, म्हणजे आपण हे जे आता क्रिस्टल बघितले ह्याचा क्रश येतो, जवळजवळ आम्ही 20 ते 25 किलो क्रश तिथे टाकले. ओके. पुढं बुजवलं. 1 ते 1.5 महिना तसाच होऊन दिला. त्या वर्षाचा आषाढ महिना, पितृपक्ष सगळं होऊन दिलं. आणि मग दिवाळीच्या दरम्यान त्यांना म्हटलं काम सुरू करा. आणि झालं, ते रिडेव्हलप झालं, आता व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही आला. पण ह्या गोष्टी वेळ घेतात. म्हणजे मला असं म्हणणं आहे की मला जो क्लू पाहिजे होता की वास कशाचा येतो, त्यांनी कदाचित 8-15 दिवसात सांगितलं असतं तर लगेचच केस आपण तिथे ट्रीटमेंट देऊ शकलो असतो. पण त्यांनी विचारलं वगैरे, मग ते म्हणले की हा असं होतं. सो या निगेटिव्ह एनर्जी क्रिस्टलमध्ये तेवढी पॉवर आहे की आपण ते कंट्रोल करू शकतो. तुमच्याकडे कधी पॉलिटिशियन वगैरे कोणी असं आलंय का की मला ह्या गोष्टी भेटणार आहेत पण आमचे विरोधक असं काहीतरी वेगळं आता करतात? इलेक्शन आहे आणि आमच्याकडे आहेत वेल्हा, भोर, पुणे, नगर सगळीकडचे क्लायंट आहेत, मुंबईचे पण काही आहेत. आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे जे अपोजिशन पार्टी आहे तिथले पण येतात. काय त्यांचे नेमके काय प्रश्न असतात? त्यांचं मेन की तिकीट मिळालं पाहिजे. जे न्यू कमर्स आहेत, ज्यांची ऑलरेडी लेगसी आहे, त्यांचं म्हणणं असतं की रिस्क आहे. आणि सध्या मी म्हणेल की जे काय पॉलिटिक्स ऍक्च्युली गेल्या 2.5-3 वर्षात झालंय की कुठल्या पक्षात जाऊ. मग आमच्याकडे आमच्या पत्रिकेप्रमाणे आम्हाला कुठला पक्ष लकी राहणार आहे, किंवा इंटरनल आम्ही गेलो, इंटरनल पॉलिटिक्स झालं तर आम्हाला माघार घ्यावी लागेल का, या गोष्टी पण येतात. मग तिथे लागणारे पैसे किंवा तिथे लागणारी मतं, मग ही मी आता मागच्या इलेक्शनमध्ये एक प्रेडिक्ट केलं होतं की किती मतांनी तुम्ही हरणार, आणि ते खरं झालं. कुठले म्हणजे विधानसभेला की लोकसभेला, आणि कुठला एरिया होता? नाही, पुण्यातूनच होते आणि एक विल्ह्याचे होते. सो त्यांच्या थ्रू आपण केलं होतं. आणि नगरचे पण होते. की खूप मोठं प्रस्थ त्यांचं असतं. पण मी म्हणते ना की नशीब मग अशा वेळी
माती खातं का? तर हो, खाऊ शकतं. आणि इथे एक असं पण होतं की इलेक्शनमध्ये यश नाही आहे, पॉलिटिक्समध्ये यश नाही, तरीही उमेदवार निवडून आणलेत आपण कशावर? स्पिरिच्युअलिटी, उपाय, काही सोल्युशन्स आहे. इथं पण सेम क्रिस्टल थेरपी. मग मी म्हणते तुम्ही हिलिंग क्रिस्टल्स घालण्यापेक्षा प्रत्येक पॉलिटिशियननी त्यांचं जे शुभ रत्न आहे, पुष्कराज असेल, पाचू असेल, ते घालणं हे फार गरजेचं आहे. आणि खरंच ते इफेक्ट देतात आणि त्यांचं जे काही इच्छा आहे ती पूर्ण होईल. एक आपण जर आपण इंस्टाग्राम स्क्रोल करत असेल तर खूप सारे असे ऍस्ट्रोलॉजर्स आपल्याला दिसतात की ते प्रिडिक्ट करतात की एक सेलिब्रिटी या वर्षी मरणार आहे किंवा ह्याचं लग्न होणार आहे पण हा डिवोर्स होणार आहे यांचा. तर असं म्हणजे किती असतात गोष्टी, म्हणजे पत्रिकेत दिलेलं असतं किंवा दिसत असतं म्हणूनच ते बोलतात. परत परत मी म्हणेल की आमच्याकडे अशा केसेस होत्या की डिवोर्सचा योग आहे. मी खरंच दोघांना विचारते की डिवोर्स घ्यायचा आहे का? दोघं म्हणले घ्यायचे तर मी म्हणते घेऊन टाका. पण त्यांचं असं असतं की नाही, आमचं नातं फार महत्वाचं आहे, आम्ही कॉम्प्रोमाइज करू. म्हणते 6 महिने तुम्ही तुमच्या आईकडे राहा, तुम्ही तुमच्या घरी राहा. 6 महिने तुम्ही फ्रेंड्स असल्यासारखे बोला, नवरा बायको म्हणून राहू नका. 6 महिन्यात डिवोर्सचा योग टळतो, ते परत छान राहतात एकमेकांसोबत. सो हे डिवोर्स होणारे किंवा मरणारे हे सगळे योग असतात. जसं आता रिसेंटली मी म्हणेल की नवले ब्रिजवर जो ऍक्सिडेंट झाला, खरंच म्हणजे दुर्दैवी होता. पण बऱ्याच क्लायंटचे मेसेज, कॉल आले, इव्हन आमच्या स्टाफने पण डिस्कस केलं की मॅडम, ते जे फॅमिली येत होते ते देवाला जाऊन येत होते, नवस फेडून येत होते, तरी त्यांच्या बाबतीत असं का झालं? म्हणजे देव एवढा निष्ठुर आहे का? मी म्हणेल की काळ आला होता आणि या सगळ्यामध्ये ती वेळ खराब होती. म्हणजे पंचांगाप्रमाणे तुम्ही त्या दिवसाचं सगळं घटिका वगैरेचं बघितलं तर ती वेळ खराब होती. आपण हे पण बघतो की लोक ह्याला जातात म्हणजे ते धाम्सला जातात, तिथेही काही डेथ्स होतात. डेट्स होतात तिकडे पण. आणि मी म्हणेन सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही दृष्टीने विचार न करता प्रत्येक गोष्ट जी घडतीये युनिव्हर्समुळे नाही घडत आहे, तुम्ही जे वागता त्याच्यामुळे घडते, तुमचे कर्माच आहेत. आणि सगळ्यात महत्वाची की वेळ ती साधता आली पाहिजे. आता जसं मी म्हणलं मृत्यूशराष्टक योग होता, काही झालं नाही, तर निर्णय मॅटर करतो. आणि कर्माच जसं मी म्हणेल की काळ आला होता, वेळ आली होती. आता एक फिमेल होती आमच्याकडे, तिचे जवळ 3 मिसकॅरेजचे योग होते आणि ती फार स्कूलमध्ये असल्यापासून आपल्याकडे यायची. तिला ज्या 2.5 वर्षात ते योग होते, मी म्हणलं 2.5 वर्ष तू लग्न करू नको, तू करिअरकडे लक्ष दे. 3 वर्षानंतर मग तिने लग्न केलं. योग टळले होते. त्यामुळे योग असतात, त्याचा अवडंबन न करता त्याच्यावर काही रेमेडी आहे का ती करून आपण ते दोष काढू शकतो. काही वर्षांपूर्वी एक ऑस्कर बाबा म्हणून एक होता, तर त्याने प्रिडिक्ट केलं की कुठली टीम वर्ल्ड कप जिंकणार आहे, फुटबॉल वर्ल्ड कप जिंकणार आहे. नंतर ते खूप असं व्हायरल झालं होतं. त्यानंतर अजून पण बरेच आले होते की ही टीम वर्ल्ड कप जिंकणार आहे आणि झालं होतं ते, म्हणजे प्रूफ झालं होतं. हे प्रेडिक्शन जे असतात त्याच्यात ताकद काय असते, जसं आपण एखाद्या व्यक्तीची पत्रिका बघतो तशी इंडियाची पण पत्रिका बघते. मी स्वतः इंडियाचं वास्तुशास्त्र बघितलंय. काही प्लेसेस अजून बाकी आहेत की मला तिथे जायचंय. इव्हन तुम्ही म्हणाल की साऊथचा जो भाग आहे संपूर्ण इंडियाचा, तो इतका डेव्हलप का आहे, तो तेवढा प्रॉस्परस का आहे? आता तो साऊथ साईडला आहे. आणि पूर्ण घराचं मी म्हणलं ना, साऊथ साईड जितकी स्ट्रॉंग तितकी तुमची डेव्हलपमेंट खूप चांगली होती. नेम, फेम, प्रॉस्पिरिटी हा जो फॅक्टर आहे हा तुमच्या पूर्ण घराची दक्षिण दिशा देते. तसंच तुम्ही भारताचा दक्षिण बघा, भारताचा उत्तर बघा. काही जसं पण तुम्ही म्हणलात की फुटबॉल टीम, अर्थात हे प्रेडिक्शन्स, बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या पुराणांमध्ये लिहून ठेवल्यात बऱ्याच ठिकाणी. ते वाचणं, त्याचा अभ्यास करणं म्हणजे शास्त्र आहे. असं तुम्ही कुठल्या सेलिब्रिटीज हे केलंय का? म्हणजे आपण जर बघतो की कोण कोण करतं की मोदीचं, म्हणजे नरेंद्र मोदीचं त्यांनी प्रेडिक्शन केलंय की हे म्हणजे कोण कोण म्हणतं की ते विष्णूचे अवतार आहेत. तर असं काही तुम्ही केलंय का कुठल्या सेलिब्रिटीचा? मी म्हणेल तुम्ही मानवी अवतार आहात तर त्याच्यातूनच काही बनणं गरजेचं आहे. पण नाही, आपण देवाला कोणाची उपमा किंवा कोणाला देवाची उपमा नाही देऊ शकत. म्हणजे प्रत्येकाचं ते इंडिव्हिज्युअल वेगळं राहील. मग आता ते थर्ड टर्म आहे नरेंद्र मोदींची, तर त्यांना पण कोणीतरी सांगितलं असेल ना की तुम्ही म्हणजे काहीच नव्हतं, म्हणजे चायवाल्यापासून ते पीएम बनले. त्यांना पण कुठले तरी गुरु मिळाले असतील, त्यांनी सांगितलं असेल. जसं मी म्हणलं ना की 11 हा आकडा खूप पॉझिटिव्ह आहे आणि लकी आहे. मी रिसेंटली एक जणांना सांगितलं की 11 हा आकडा आय थिंक अमिताभ बच्चन त्यांचा पण आहे आणि शाहरुख खान त्याची बर्थडे पण 2 नोव्हेंबर आहे. सो 11 मध्ये खूप पॉवर आहे. पण जसं मी म्हणेल की स्ट्रीटवर काही भिकारी लोक असतात, त्यांनाही जन्मतारीख आहे. त्याच्यातलेही काही असे असतात की ज्यांची बर्थडे 11 असते. म्हणजे दैव देतं, पण आपण त्याचं सोनं करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून ऍस्ट्रॉलॉजी, वास्तू कन्सल्टंट ह्या गोष्टींची गरज का आहे
की तुमच्या नशिबाने तुम्हाला सगळं मिळणार आहे, पण तशी पावलं उचलणं फार गरजेचं आहे. जसं की एखादी संधी येतेय, नाही मला आता नाही करायचं, मी 4 वर्षांनी बघेन. नाही होणार आहे, 4 वर्षांनी तुमची 7.5 सुरू होणार आहे. आता ऑपॉर्च्युनिटी आली आहे ना, त्याचं सोनं करा. सो ह्यासाठी म्हणून ज्योतिष किंवा बाकी गोष्टी बघणं हे गरजेचं राहील. आपण टॅरो कार्ड रिडिंग कडे येऊया. तर टॅरो कार्ड ही काय विद्या आहे नक्की सांगू शकता तुम्ही? टॅरो कार्ड हे इंडियन शास्त्र नाहीये, हे बाहेरचं आहे. पण आपण म्हणलं ना की ज्यांचा देवावर विश्वास नाहीये, काही बुद्धिस्ट किंवा काही नास्तिक क्लायंट आपल्याकडे येतात, पण त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा असतो. बऱ्याच लोकांचं मी बघितलं की जन्मतारीख पण नाहीये, जन्म वेळ वगैरे काहीच नाहीये. अशा वेळी आपण टॅरो कार्ड रिडिंगचा ऑप्शन देतो. आणि टॅरो कार्ड रिडिंग मध्ये कसं असतं, तुम्ही कुठलाही प्रश्न मांडला की त्याचा आपण स्प्रेड टाकतो आणि त्यांनी जे कार्ड चूज केले त्याच्यावरून आपण आन्सर करतो. त्याच्यामध्ये प्रेडिक्शन नसतं, पण जसं मी म्हटलं की पुढे तुम्ही काय स्टेप अप करायचंय, काय पाऊल उचलायचंय, हे आपण त्या कार्ड्स थ्रू बघू शकतो. आणि 10 पैकी 8 केसेस आम्ही अशाही केल्यात की मागच्या जन्मातल्या काही गोष्टी, ज्याचा दोष आत्ताही त्यांना आहे, किंवा पास्ट रिलेशनशिप काही एक्स होते त्याचा आत्ता काही इश्यू आहे का, किंवा आत्ताचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जो सगळ्यात जास्त फॅक्टर आहे प्रॉब्लेम म्हणून, त्याच्यावर पण टॅरो कार्ड रिडिंग खूप हेल्पफुल राहते. एखादी केस सांगू शकाल तुम्ही टॅरो कार्ड बाबत? हा, लव्ह मॅरेजचाच विषय होता आणि करायचं होतं, पण खूप भांडणं व्हायची त्यांची. तेव्हा ते टॅरो कार्ड रिडिंगसाठी आले होते आणि दोघांना इंडिव्हिज्युअली आपण स्प्रेड टाकला. तर दोघांच्या ह्याच्यामध्ये पास्ट लाईफचे कार्ड आले होते, जे दोघंही त्यांच्या पास्ट लाईफमध्ये कनेक्ट होते आणि पास्ट रिलेशनशिपमध्ये पण कनेक्ट होते. सो ती डिटॅचमेंट करण्यासाठी त्यांना मला काही क्रिस्टल थेरपी द्यावी लागली. आणखीन एक गोष्ट, प्रेग्नन्सीसाठी पण आपण ख्रिश्चन क्लायंट होते, त्यांना टॅरो कार्ड रिडिंगचं आता 3 वर्षापूर्वी काही थेरपी दिली होती. तिथे त्यांचं सेम सेपरेशनचं कार्ड आलं, टाइमचं कार्ड आलं आणि थर्ड कार्ड होतं फॅमिली, आणि तिथे छान 2-3 चिल्ड्रनची कार्डचं फोटो होता. मग तिथे मी त्यांना तेच सांगितलं की सेपरेशन म्हणजे आता डिवोर्सचा योग आहे. टाइमचं कार्ड आलं म्हणजे थोडं थांबवा, वेळ घ्या. आणि फॅमिलीचं कार्ड आलं, इट मीन्स हे सगळं तुम्हाला मिळणार आहे, फक्त पेशन्स तुमचे वाढवायची गरज आहे. सो हे क्लूज मध्ये येतात, पण ह्या गोष्टी खरंच खऱ्या होतात. कुठले कुठले कार्ड असतात त्याच्यामध्ये? सो हे प्रोग्रेसचं कार्ड आहे आपल्याकडे. याच्यामध्ये एक लेडी आहे, म्हणजे आता रिसेंटली एका मुलीचा क्वेश्चन होता की मला अब्रॉडला जाऊन शिकायचंय, घरच्यांची परिस्थिती नाही, मी लोन करून जाणार आहे, तर मी जाऊ की नको. तिच्या 4 कार्ड मध्ये हे कार्ड आलं होतं की प्रोग्रेस होणार आहे, सो तिने तिथे जाणं गरजेचं आहे. हे ट्रूथ आहे की असं एक क्लायंट होते की त्यांना हेल्थ इश्यूज खूप जास्त होते, एक झालं की दुसरं झालं की तिसरं कंटिन्युअस चालू होतं. तर त्यांचं म्हणणं होतं की माझ्या काय लक्षात येत नाही की मी एवढी ग्रासली जाते. तर त्यांचं हे कार्ड आलं होतं ट्रूथ, की काहीतरी खरं आहे, कदाचित त्यांच्या स्वतःमध्ये ते दडलेलं होतं, त्यांनी व्यक्त होणं गरजेचं होतं. आणि त्यांनी सांगितलं मग एक्स्ट्रा मॅरिटल काही रिलेशन झाले, तिथून तो दोष लागलाय, मग आपण तो क्लिअर केला होता. हे हिलिंगचं कार्ड आहे, ठीक आहे. सो लहान मुलांचं एक रिसेंटली ती मुलगी अजिबातच अभ्यास करत नव्हते, अगदी 43% आले होते 80 वरून. तर तेव्हा तिला हिलिंगची गरज होती. तिचं एक रिलेशनशिप स्कूलमध्ये चालू होतं, तिथे ब्रेकअप झाला होता आणि आता 10th आहे. सो तिच्या आईने जेव्हा प्रश्न मांडला होता त्याच्यामध्ये हे कार्ड आलं होतं आणि हा कोइन्सिडन्स नव्हता. हे क्रिएटिव्हिटीचं कार्ड आहे. सो जेव्हा स्टुडंट्स येतात की आता 10वीच्या सुट्ट्यात 12वीच्या सुट्ट्यात पुढे आम्ही काय करू आम्हाला, तेव्हा त्यांच्या कार्ड्स मध्ये क्रिएटिव्हिटी चालू, म्हणजे आपण आर्ट्स त्यांना सजेस्ट करू शकतो, फॅशन डिझायनिंग सजेस्ट करू शकतो. त्यानंतर जे मी मगाशी म्हणलं की थोडा वेळ जाऊ द्या, टाइम. आणि IT मधले क्लायंट जेव्हा स्प्रेड टाकतात त्यांच्या काही क्लॅशेसमुळे, तिथे बरेचदा असं होतं की टाइमचं कार्ड येतं की एकमेकांना वेळ द्या, वेळेची कमी आहे. आणि हे कुठेतरी मी म्हणेल की एंजल ब्लेसिंग्स वगैरे त्याच्यामुळे हे कार्ड्स येतात. डिसिजन, जेव्हा डिवोर्सच्या काही केसेस येतात, खूप वाद होतात, काय करायचं काही नाही, तिथे हे कार्ड हमखास येतं की निर्णय घेऊन टाका. तो कोणता, त्याच्यावर पुढचं कन्सल्टेशन डिपेंड असतं आपलं. ओके, सो हे प्रोटेक्शनचं कार्ड आहे आणि हे खूप छान आहे की एक फिमेलला एक मेल प्रोटेक्ट करतो. तर जेव्हा इंटरनल फॅमिली काही भांडणं असतात आणि कपल्समध्येच त्याचे वाद चालू असतात, सासू सुना, सासरे सुना, असं काही, तिथे मग हे कार्ड आलं की मी सजेस्ट करते तिच्या हस्बंडला की तू तिला प्रोटेक्ट करण्याची फार गरज आहे. येस येस. जास्त अॅक्युरेसी कुठल्या याच्यामध्ये राहते, पण कुंडलीतनं तुम्ही पाहिलेलं, वास्तूमध्ये की कार्ड मधनं? सेम 100%. मी गॅरंटी घेते की सगळे शास्त्र तुम्हाला 100% अॅक्युरेटली मी सांगू शकते.
नाही नाही, पण एखाद्या व्यक्तीने समजा आधी त्याची कुंडली दाखवली, तुम्ही त्याला काही जे आहे ते सांगितलं, पुन्हा त्याने कार्डच्या थ्रू पाहायचं ठरवलं, तर ते सिमिलर निघतं की? सिमिलर, 100% सिमिलर निघतं. ओके. इव्हन एखादा इश्यू त्यांनी बाहेर डिस्कस केला असतो आणि आतमध्ये येऊन सेम आन्सर आलेले असतात. हे आमच्याकडे फीडबॅक आहेत तसं. तुम्ही पास्ट लाईफचं बोलला होता की म्हणजे माझे एक रिलेटिव्ह आहेत, तर ते आमच्या इकडे एक ते सेम ज्योतिष आहेत एक ते, तर ते लोक गेले होते त्यांच्याकडे पास्ट लाईफ बद्दल ते सांगत होते. म्हणजे तर त्यांनी सांगितलं होतं की हे पास्ट लाईफ मध्ये पाकिस्तानच्या साईडला राहिले होते ओके. आणि म्हणजे तिकडे मुस्लिम फॅमिलीचे बिलॉंग करत होते असं त्यांनी सांगितलं होतं. तर तुम्हाला असले एक्झाम्पल आले का कुठले? आलेत. एक प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली मी हे टेस्टिमोनियल करते आणि त्या फिमेलला मागच्या जन्मामध्ये काही त्रास असतो, त्यामुळे तो आणि फार कमी होता की प्रत्येकाला मागच्या जन्माचे भोग एवढे नसतात. जसं तुम्ही आणि मी, आपलं वय समजा आता 30-32 असेल तर आपल्याला एक 60% भोग अजून भोगायचे आणि त्यासाठीच आपला हा जन्म आहे. पण काही आपण बघतो ना की अरे एखाद्या व्यक्तीकडे बघून खरंच आपल्याला वाईट वाटतं की अरे हा एवढा का संघर्ष करतोय, ह्याचं लक कुठेच याला अजमावता येत नाही. तिथे जेव्हा मी पत्रिका आणि पास्ट लाईफ चेक करतो तेव्हा कळतं की आपले ह्या एज कॅटेगरीमध्ये 60% जे भोग आहेत तर त्याचे 90% आहेत. म्हणजे तो मागच्या जन्मातला खरंच या जन्मात काहीतरी दोष पुढे घेऊन आलाय, तो क्युअर करायचा. म्हणजे मग तुम्ही म्हणलात तसं की मागचा जन्म कुठला होता, काय त्यांचं कॅरेक्टर होतं आणि तिथे त्यांच्याकडून काय चुका झाल्या होत्या, मग ह्या जन्मामध्ये ते ब्लेसिंग कसे कनेक्ट करायचे. हे आम्ही रिसेंटली 6 महिन्यापूर्वी एक केस केली, मागच्या जन्माचा विषय निघाला म्हणून, की त्या ताई त्यांच्या 4-5 वर्षाच्या मुलाला घेऊन आल्या होत्या आणि त्या प्रेग्नेंट असताना त्यांच्या दीराचा ऍक्सिडेंटल डेथ झाली होती आणि त्यांचा दीर जसा दिसायचा किंवा त्याला जो बर्थ मार्क होता तोच त्यांच्या मुलाला, आता जो 5 वर्षाचा होता त्याला होता. आणि मग पत्रिकेवरून मी म्हणलं की नावरस आहे म्हणजे याच पिढीतलं कोणीतरी रिपीट आलेलं आहे, याच घराण्यातलं. ते म्हणले हो, हा पोटात असताना माझे दीर एक्सपायर झाले आणि आम्हाला त्याचं बोलणं खाणं पिणं त्याच्यावरून असंच वाटतं की तेच आलेत. आणि त्यांनी लिटरली आता 6 वर्षापूर्वी डेथ झाली म्हणून त्यांनी घरात फोटो वगैरे लावला होता, पण तो मुलगा एवढा क्रँकी होता, म्हणजे तो होता 5 वर्षाचा पण तो वागत होता 15 वर्षाच्या मुलासारखं. आणि त्यांना ते खूप की हा लवकर मॅच्युअर्ड होतोय का, हा मोठ्या माणसासारखा का बोलतोय, ह्या गोष्टी जाणवत होत्या. म्हणलं फोटो काढा. खरंच अकस्मित मृत्यू जेव्हा होतो तेव्हा काही म्हणजे कदाचित ज्यांच्या दीराची पण पत्रिका बघितली तर त्याला भरपूर आयुष्य होतं 60-70 पर्यंत, तरी त्याची वय वर्ष 25ला डेथ कशी झाली. तर मी म्हणलं तसं की वेळ खराब होती, अकस्मित डेथ झाली. वय वर्ष 25 ते 60 जे आयुष्य ते जगणार होते ते नाही जगू शकले. मग पुढचा जन्म मिळाला की मागच्या जन्मातलं त्यांचं ते कनेक्शन त्याच घरामध्ये आल्यामुळे जास्त स्ट्रॉंग झालं होतं. म्हटलं फोटो काढा त्याला त्याच्या कलाने. मग तिथे आपण म्हणतो ना की पास्ट लाईफ किंवा मागच्या जन्मातून डिटॅचमेंटसाठी पण काही क्रिस्टल्स आहेत, ते आपण अप्लाय करू शकतो आणि त्याच्यामधून ती डिटॅचमेंट होऊ शकते. तुम्ही हे म्हटलं की म्हणजे दीर त्यांच्या पोटाला आलं, तर असं खूप वेळा म्हणतात की आजोबा आले. हो, आणि हे असतं 100% असतं. जे जेनेटिकली दिसणं आणि हेअर किंवा गाल हे या गोष्टी सेम असू शकतात, पण ह्या गोष्टी रिपीटेडली होतात. आणि मी म्हणेल की ते लोक फार नशीबवान असतात. आणि काही केसेस मी असेही बघितलेत की नवसातून पण मागच्या काही गोष्टी पुढे कॅरी फॉरवर्ड होतात त्याच घराण्यामध्ये. ओके. मग त्यांना नवस फेडायचा वगैरे असतो? हा, नवसाचं पण असं आहे की तुम्ही एखादा नवस बोलला आणि तो पूर्ण झाला तर तो फेडावा वर्षभरातच लागतो. जसं की एखाद्या संततीसाठी नवस बोललाय, संतती प्राप्त झाल्यानंतर 1-1.5 वर्षामध्ये तो फेडला जाणं गरजेचं आहे, नाही तर मग त्याचे दोषही लागू शकतात. अजून एक पुढचा टॉपिक आपण घेऊया जो एक रेकी हिलिंग म्हणून आहे. तर हे मला वाटतं चायनीज जॅपनीज, येस, जॅपनीज विद्या आहे रेकी ही. आणि रेकी ही साधारण 2 प्रकारची असते. व्हिज्युअलाइज रेकी असते आणि एक रेकी असते ती स्पर्श रेकी असते. म्हणजे समजा कोणाला हेडॅक आहे, मायग्रेनचा खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे, एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, तर ते क्लायंट्स आपल्या ऑफिसमध्ये येतात, त्यांना आपण डोक्यावर हात ठेवून रेकी देतो. आणि काही डिस्टन्स रेकी जी आम्ही म्हणलं की काही स्टुडंट्स आता इंटरव्ह्यू आहे किंवा इंटर्नशिप करतात पण तिथं प्रेशर आहे, तिथे ब्रह्ममुहूर्ताला उठून मी स्वतः त्यांना रेकी फ्लो करते. रेकीमध्ये इम्पॉर्टंट असतं त्यांचा ऑरा, की ते किती पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे मी आज माझ्या घरातून बसून युएसच्या एखाद्या क्लायंटला जर रेकी देते तर ती तितके सेफली पोहोचणं पण गरजेचं आहे. इथं व्हिज्युअलायझेशन, त्यांचा ऑरा, त्यांचं नाव आणि मेन त्यांचा फेस रिडिंग ह्या गोष्टी फार मॅटर करतात आणि आपण त्यांनी रेकी देऊ शकतो. तर हे जे प्रोडक्ट आहे आपल्या समोर त्यांनी साऊंडचा हे येतो त्याच्यामुळे. हा हार्मनी बोल आहे. साधारण तुम्ही याला
वास्तूमध्ये पण अप्लाय करू शकता. जसं की आता काही पेशंट असतात, त्यांच्या पेशंट रूममध्ये आपण हे अप्लाय करतो. आणि घराला जशी नजर लागते, घराला नजर लागल्यानंतर तुम्ही पूर्ण घराच्या एंट्रन्स पासून संपूर्ण घरामध्ये हा तुम्हाला साऊंडमध्ये असं साधारण तुम्ही त्याला रोटेट करून पूर्ण घरामध्ये फिरू शकता. याने काय होतं, घरामधली वास्तुस्पंदनं जी आहेत ती ऊर्जित होतात आणि घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती पूर्ण वाईप आउट होऊन जाते. आता काही लोकांना खूप सिव्हिअर स्टमक इश्यू असतो काही, किंवा किडनीचा प्रॉब्लेम आहे, किडनी स्टोन्स आहेत, त्यांना झोपवून त्यांच्या पोटावर पण आपण ही एनर्जी फ्लो करू शकतो. हा रेकीचा असा पार्ट नाहीये, इट्स अ पार्ट ऑफ फेंगशुई. रेकीचं तुम्ही म्हणलं तर व्हिज्युअलाइज करून आपण स्वतःलाही रेकी घेऊ शकतो. रेकी ही एनर्जी अशी की कुठलीही गोष्ट ती पॉझिटिव्ह करते. जसं मी साधारण एक 4-5 वर्षापूर्वी आम्ही बाहेर जाणार होतो, तर घरात तुळस होती आणि खूप छान वाढली होती. आता 8 दिवस आपण नाही आहोत, पाणी नाही घातलं तर ती सुकणार. मी जिथे जिथे गेले आउट ऑफ स्टेशन, तिथून त्या तुळशीला रेकी दिली इकडे, आणि ती आलो तेव्हा ती टवटवीत होते. म्हणजे ही एनर्जी अशी आहे, कुठल्याही सजीवाला तुम्ही ती फ्लो करू शकता आणि त्याचा साईड इफेक्ट असा काही नाहीये, कारण ती पॉझिटिव्ह एनर्जी. रेकी दिली म्हणजे नेमकं काय केलं तुम्ही त्यावेळेला? एनर्जी फ्लो केली व्हिज्युअलाइज करून. जसं मेडिटेशन मध्ये आपण डोळे मिटतो, तर बऱ्याच लोकांचा मेडिटेशनचे प्रकार असतात. मी ध्यान लावून बसलो, मी ओमकार म्हणलं म्हणजे मेडिटेशन झालं. खरं मेडिटेशन हे आहे की तुम्ही मांडी घालून बसलात, मुद्रा केली, तुम्ही डोळे मिटल्यानंतर शिट्टी जरी वाजली, बेल जरी वाजली, त्याचा आवाज आला नाही पाहिजे, त्याला आपण म्हणू की मी मेडिटेट झाले. तसं मेडिटेट होऊन ज्या व्यक्तीला मला रेकी द्यायची आहे तिचं फेस मी व्हिज्युअलाइज करते, तिचं एज, तिचं नाव, हे सगळं मी रिमाइंड करून एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे सेंड करते. त्याला आपण म्हणतो रेकी. ओके. समजा एखादा डॉग आहे, एखादी कॅट आहे, तिचं हिलिंग करायचंय, तिलाही आपण हात ठेवून रेकी देऊ शकते. स्पर्श रेकी ही फार लवकर पोहोचते कम्पेअर टू व्हिज्युअलाइज रेकी. म्हणजे टच करून आपण पेशंट्स वगैरेला हो. आयुर्वेदिक मध्ये वापरतात. याला काही- येस येस, हिलिंग प्रोसेस ही आयुर्वेदामध्ये येते, पंचकर्मामध्ये पण तुम्ही बघू शकता. जसं तुम्ही मसाज पण करता. हो. तर मी सांगते, रिसेंटली आम्ही अनुभवलं की एक फिमेल होती, तिचं एका मोठ्या सिव्हिअर डिसीज मधून ती रिकवर झाली. मी स्वतः त्यांना सजेस्ट केलं होतं की तुम्ही दर महिन्याला जाऊन बॉडी मसाज घ्या, हेड मसाज घ्या, ते गरजेचं आहे रिलॅक्सेशनसाठी. त्या ज्या सलॉन मध्ये जायच्या, तिथे जी फिमेल होती जी मसाज करायची, तिची सर्व्हिस बेस्ट होती, पण ती खूप ग्रासलेली होती. आणि स्टाफ येस, तो जो स्टाफ होता, जो सर्व्हिस द्यायचा, तो खूप ग्रासलेला होता. आणि तिथून रिलॅक्स होऊन त्या घरी आल्यानंतर त्या पूर्ण डिप्रेस व्हायच्या. त्यांची एनर्जी. येस, ती एनर्जी फ्लो होते मसाज मधून, हेड मसाज मधून. त्यामुळे आता आमच्याकडे काही सलॉनचे पण क्लायंट्स असतात, त्यांना पण मी सांगते, तुम्ही जेव्हा हेड मसाज देता म्हणजे त्यांचा स्ट्रेस तुम्ही रिलीज करता. सो स्टाफला मी काउन्सिलिंग करताना सांगतो, तुम्ही जे ऑइल यूज करता, हेड मसाज झालं की हँडवॉश करायचा आहे, तुरटीचं पाणी किंवा खडा मिठाचं पाणी, त्याने तुम्ही हातपाय धुतले तरी त्यांची जी एनर्जी तुमच्यात आली आहे ती पूर्ण वाईप आउट होऊन जाते. ओके. म्हणजे अशा पर्टिक्युलर ठिकाणी पण एनर्जी असतात प्रत्येक ठिकाणी. आज तुम्ही मी बसलो इथे पण एनर्जी आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, हे युनिव्हर्स किंवा विश्वच असं जे एनर्जी मधूनच बनलाय. सो प्रत्येक ठिकाणी एनर्जी ही आहेच आहे. बऱ्याचदा फिरायला गेल्यावरती लहान मुलांना पण असं दुसऱ्या ठिकाणी गेलं तर लहान मुले वगैरे येऊन आजारी पडतात. येस, मोस्टली बीच साईडला. मी जेव्हा क्लायंट येतात ना तेव्हा पहिला विचार, तुम्ही बीच साईडला जाऊन आलात का? तर तिथे सॉल्ट वॉटर जरी असलं, जसं रत्नागिरीचा बीच आहे, हरिहरेश्वरचं बीच आहे, जिथं अस्थि विसर्जन खूप मोठ्या प्रमाणात होतं, तिथे जाऊन आपण बीचवर एन्जॉय करतो. सो तिथून ती निगेटिव्ह एनर्जी आपण घरी घेऊन येतो. म्हणून आलं की आपल्या बॉडीचं क्लिन्झिंग आणि ऑरा क्लिन्झिंग हे फार महत्वाचं आहे. लहान मुलांची अशी काही केस आलीत? आले, हो हो. एक बाळ होतं, ते सेम मी म्हणलं बीच साईडला ते जाऊन आल्यानंतर ती खूप क्रँकी झाली आणि ती मुलगी 2.5 दिवसानंतर, म्हणजे ती पूर्ण तापाने फनफनली होती, रिकवर झाली की ती उठली की ती कोकणी भाषा बोलत होती. आणि हे जेव्हा तिच्या आई वडिलांना कळालं ते घेऊन आले माझ्याकडे, मी तिच्याशी बोलले तेव्हा ती, म्हणजे ते ब्राह्मण होते आणि ती मच्छी मागत होती, तिला मच्छी खायची होती आणि तिला आंब्याच्या बागेत जायचं होतं, तिला बीचला जाऊन निवांत बसायचं होतं आणि शाळेत जायचं होतं. आणि तिला तिच्या शाळेत जेव्हा घेऊन गेले, ती म्हणते शाळेत जायचं, ती म्हणली या शाळेत नाही जायचं, सुधाकर म्हणून कोणी तिचे फेवरेट टीचर होते, मला त्यांच्याकडेच जायचं. ओके. हो. सो हे मग त्यांना म्हटलं तुम्ही परत तिकडे घेऊन जा त्यांना, आणि मग काही गोष्टी जे रिच्युअल्स असतात आणि नजर उतरवणं हा प्रकार तिथे असतो, हा सगळं आपण करून घेतो.
एक खरं तर हा प्रश्न आधीच विचारला गेला पाहिजे होता, परंतु बोलण्याच्या ओघात राहून गेला. नेमकं तुम्ही हे सगळं कुठे शिकलात आणि याच्याबाबतचं शिक्षण कशा पद्धतीने घेतलंय? हां, तर मला लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता. कारण थोडा फॅमिलीमध्ये तसं साहित्य वगैरे उपलब्ध होतं. तर मी अगदी 10वीचे काही माझ्या सुट्ट्या वगैरे असतील, तेव्हा संमेलनं जाऊन अटेंड करायचे आणि आवडायचं मला, इंटरेस्ट होता. आणि 12वी नंतर मी आर्ट्स साईड घेतले होते, त्यामुळे भरपूर वेळ होता. तेव्हा मी वडिलांकडे इच्छा व्यक्त केली की मला वास्तुशास्त्र शिकायचंय. आणि तेव्हा लहानपणापासून बरेच लोक असे बघितले होते की जे खरंच खूप प्रॉब्लेम मध्ये आहेत. म्हणजे स्कूलमध्ये पण ना मैत्रिणी शेअर करायच्या, घरी हे झालं, घरी ते. मला प्रश्न पडायचा, ह्या सगळ्याला कुठे सोल्युशन आहे, किंवा ही लाईफ असूच शकत नाही, सगळ्यांनी आनंदानेच जगलं पाहिजे. सो मी नेहमी या साहित्यांमध्ये रमलेली असायचे. म्हणून म्हटलं आर्ट्स करताना भरपूर वेळ आहे, तर मी डेक्कनला वास्तू रविराज म्हणून आहे, तिथे वास्तुशास्त्रासाठी ऍडमिशन घेतलं. आणि एकच डोक्यात होतं की काहीतरी वेगळं शिकायचं. वास्तुशास्त्राबरोबर ज्योतिषशास्त्र किंवा न्यूमरोलॉजी, रेकीच्या 4 डिग्र्या झाल्या, लोलकशास्त्र म्हणजे डाउजिंग पण शिकले, टॅरो कार्ड रिडिंग पण मी तिथूनच शिकले, आणि क्रिस्टल थेरपी केली. आणि हे सगळं मी एका वर्षात साधारण या 8 ते 10 डिग्र्या माझ्या झाल्या आणि महाराष्ट्रात पहिली आले. त्यामुळे स्वतःलाच स्वतःचा कॉन्फिडन्स आला की मी काहीतरी वेगळं करू शकते. आणि लगेचच मी 3 ते 5 महिन्यामध्ये स्वतःची प्रॅक्टिसही सुरू केली. ओके. आणि जर तुम्हाला कोणाला कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडनं काही सल्ला वगैरे घ्यायचा असेल, तर कसा संपर्क करायचा? हां, तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 8237508080. वास्तुशास्त्र, कुंडली, न्यूमरोलॉजी, कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल, आपण सगळ्या शास्त्रांना अप्लाय करून ट्रीट करू शकतो. आणि आपलं ऑफिस आहे आंबेगाव बुद्रुकमध्ये, कात्रजमध्ये. पण ऑफिस पुण्यात आहे, म्हणजे व्हिजिट्स फक्त पुण्यातच होतात असं नाहीये. पुण्याच्या बाहेर, अगदी महाराष्ट्राच्या बाहेर, गोव्यामध्ये देखील आपल्या व्हिजिट्स असतात. आणि साऊथमध्ये देखील आपण सगळ्या लोकांना ट्रीट करतो. सो रेमेडीज अगदीच तुम्हाला येणं शक्य नाहीये, तर रेमेडीज आपण कुरिअर करतो, क्रिस्टल्स पण कुरिअर करतो. आणि वास्तू व्हिजिट, रिपोर्ट आणि कन्सल्टेशन ही सगळ्या धर्मांसाठी आणि सगळ्या क्लायंटसाठी, सगळ्या शहरांसाठी आपण सर्व्हिस देतो. पुण्यातलीच एक वास्तू होती जिथे मी व्हिजिटला गेले होते. आणि मी बिझनेस सुरू केल्यानंतर हार्डली दुसऱ्याच वर्षी तो इन्सिडन्स माझ्यासोबत घडला होता. मी व्हिजिटला गेले तेव्हा येताना मला 102 ताप चढला होता. मी पाण्याच्या 2-3 बॉटल पीत घरी आले. आल्यानंतर मी जवळजवळ 4 ते 5 दिवस झोपूनच होते. आणि जाणवल्या अशा गोष्टी की जेव्हा मी त्या केसवर रिकवर झाल्यानंतर काम करायला घेतलं, तेव्हा मला एक एक गोष्टी रिमाइंड झाल्या. मी जिथे हडपसर माझ्या व्हिजिटला गेले होते, तिथे माझ्या बाजूला कोणीतरी उभं होतं. ऍक्च्युली ज्या क्लायंटची व्हिजिट होते ते तर माझ्यासोबत नव्हते, त्यांनी त्यांचे एक हेल्पर माझ्यासोबत पाठवले होते की वास्तू दाखवून घेतील ते तुम्हाला, तुम्ही बघा. त्या व्यक्तीने फक्त मला दार उघडून दिलं. मी आतमध्ये गेले तेव्हा मला असं जाणवलं की साधारण एक 4-5 मुलं माझ्या अराउंड थांबली आहेत आणि बघतात आहेत, आणि खूप केविलवाणी पद्धतीने बघतात आहेत. आणि मी पूर्ण घर फिरत होते आणि मला असं वाटत होतं की मला भास होतात आहेत, पण ते ऍक्च्युअल तिथे होते. आणि त्यामुळे तिथे निगेटिव्ह एनर्जीज आहेत हे मला रिअलाइज झालं. आणि तिथे त्यांचं सेम मी म्हणेल की रिनोव्हेशनचं काम चालू होतं आणि त्या अडचणी येत होत्या. पूर्ण काम आपण थांबवलं आणि थोडे डिटेल्स काढले आपण. ते तिथे फार पूर्वी एक अनाथ आश्रम होतं, म्हणजे ज्यांनी ही प्रॉपर्टी घेतली तिथे आधी अनाथ आश्रम होतं. आणि साधारण कोविडच्या काळात वगैरे आपण म्हणतो ना की जशी एखादी साथ आली आणि खूप डेथ झाल्या, तसं फार पूर्वी तिथे काही गोष्टी ह्या घडून गेल्या होत्या. आणि तिथे त्या 5 ते 7 मुलांचा मृत्यू झाला होता. आणि अर्थात त्यांचे क्रियाकरण, क्रियाविधी हे प्रॉपर झाले नव्हते, कारण ते अनाथ होते. सो त्यांचं गोत्र, त्यांचं कुळ, त्यांचे घरचे हे कोणीच नव्हते. मग तिथे सगळ्यात मोठं आणि चॅलेंजिंग काम होतं की त्या अनाथांना तिथं मोक्ष प्राप्ती करून देणं. आणि अर्थात त्या सगळ्या गोष्टी खूप सक्सेसफुली आपण कम्प्लीट केल्या. आता तुम्ही बरेचसे विधी बाबत आपला विषय निघाला. तर मृत्यूनंतर खरंच वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या जातीमध्ये वेगवेगळ्या विधी आहेत. तर मृत्यूनंतरचे विधी खरंच गरजेचे आहेत? 100% गरजेचं आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर आपण 5वी पूजणं, 7वी पूजणं हा फॅक्टर असतो. हा का असतो? मागच्या जन्मातल्या काही बॅड लकच्या गोष्टी या डिटॅच करणं. यासाठी अगदी तुम्ही हे पण ऐकून असाल की मुंडन केलं जातं काही ठिकाणी, किंवा बाळाचे केस काढले जातात. ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. हे 16 संस्कार जे आपल्या आयुष्यात असतात त्यातले हे पहिले 2-3 मी सांगितले. आणि शेवटचा संस्कार असतो हा आपल्या मृत्यूनंतरचा एक अंत्यविधी आपण म्हणतो, शेवटचा, तो गरजेचा असतो. याने काय होतं, त्या जन्मातून मुक्ती मिळून तुम्ही पुढच्या प्रवासाला लागता.
आज आपली भेट व्हायच्या आधीच एक क्लायंट आले होते, त्यांची प्रेग्नन्सीची केस होती की 7.5 वर्ष झालं मी ट्राय करतोय, होत नाहीये. त्यांना मी एकच प्रश्न विचारला फेस रिडिंग वाईज, तुम्हाला स्वप्न पडतात का आणि तुमची आजी सारखी स्वप्नात येते का? ते म्हणले हो, 2010 साली माझ्या आजीची डेथ झाली आणि ती सारखी स्वप्नात येते, महिन्यातून 1-2 वेळा तर येतेच. आणि आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही केरळला जेव्हा हनीमूनला गेलो होतो त्या दिवशी रात्री पण ती स्वप्नात आली होती आणि ती मला म्हणत होती की बाळा मला यायचंय परत. आणि आता 7 वर्ष झाली त्यांच्या वाईफला प्रेग्नेन्सी राहत नाहीये म्हणजे, आणि ते बुद्धिस्ट होते. त्यामुळे तिथे ह्या गोष्टी मी म्हणेल की ते म्हणले नाही, गेल्यानंतर आमच्याकडून अंत्यविधी, अंत्यकार्य किंवा पितृपक्षात जे नैवेद्य दाखवले जातात आमच्याकडून नाही झाले, महिने घातले गेले नाहीयेत, वर्षश्राद्ध झालं नाहीये. आणि त्या आजींना पॅरालायसिस झाला होता आणि आय थिंक त्यांचं एज फार कमी होतं, जास्त नव्हतं, 50-55च्या होत्या. त्यांना आयुष्य भरपूर होतं, नावावरून आपण चेक केलं होतं, त्यांचा फोटो पण बघितला आम्ही. म्हटलं आधी आपण सगळ्या मागच्या गोष्टी क्लिअर करू, त्यानंतरच आपण प्रेग्नन्सीच्या विषयात हात घालू. त्यामुळे हे जे असतं ना की गेल्यानंतरचे अंत्यविधी हे होणं फार गरजेचं आहे, तर तुम्ही पुढच्या प्रवासाला लागू शकता. त्यांचं पुढे काय झालं? आजच येऊन गेलेत ते. अच्छा, ओके. सो आता त्यांना रेमेडी आणि उपाय, कारण जेव्हा कनेक्शन तुमच्या घराण्याचाच प्रॉब्लेम दाखवतो तिथे किमान प्रेग्नन्सीसाठी मी 5 ते 7 महिने म्हणते. या उलट एक केस अशी होती की खूप स्पिरिच्युअल आहे, देवाधर्माचं भरपूर करतात, पण छोटा गायनाक इश्यू आहे आणि जलसी त्यांना मोर दॅन 95% होते की कोणाला एखादी गोष्ट सांगितली की प्रेग्नन्सी राहिली तरी 3 to 5 days मध्ये ते मिसकॅरेज व्हायचं, इतकं क्रिटिकल होतं. तर त्यांना ते स्पिरिच्युअल होते, बेसिक उपाय आणि क्रिस्टल थेरपी दिली. आता 1.5 महिन्यात त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि ते सेफ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. सो हा फरक असतो. म्हणून आपण म्हणतो ना, जसं की पुण्याई असते, घराण्याचे ब्लेसिंग्स असतात, तसे घराण्याचे काही दोष देखील असतात. त्यामुळे गेलेल्या लोकांची कार्य, मयत कार्य ही व्यवस्थित विधिवत होणं हे फार गरजेचं आहे. हे दशक्रिया विधी असतील, एका पर्टिक्युलर धर्मामध्ये होतात, एकामध्ये होत नाही, तर त्याही मॅटर्स करतात? हा, म्हणजे मी म्हणेल मुस्लिमांमध्ये जसं जमिनीमध्ये पुरलं जातं, त्यांचे विधी जे असतात ते पूर्ण वेगळे असतात. पण हिंदू धर्माप्रमाणे जे काही लोक आपण हल्ली बघतो की वेळ नाहीये, 10व्याच्या दिवशीच 13वा 12वा किंवा 5व्या दिवशीच सगळं करून घेतात, तर हा शॉर्टकट शक्यतो नसावा. त्या गोष्टी त्या वेळेत होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक धर्म आणि प्रत्येक धर्माचं फॉलो केलं तर हे योग्य आहे. रिसेंटली आम्ही एक केस केली होती, त्यांच्या आई या हिंदू होत्या पण त्यांनी मुस्लिमांमध्ये लग्न केलं होतं, त्यांचं मुलगा आणि सून आली होती आपल्याकडे. सो त्यांची डेथ झाली तेव्हा ते म्हणले की आम्ही मुस्लिमांप्रमाणे केली आहे पण ती हिंदू होती, तर त्याचा काही दोष लागतो का? तर नाही. एखाद्या मुलीचं जेव्हा लग्न होतं तेव्हा तिचं कुळ बदलतं, त्यामुळे त्याच कुळातील देवधर्म, त्याच कुळातील सगळे विधी ह्या त्या फिमेलच्या बाबतीत होणं हे गरजेचं असतं. पाठीमागच्या जन्म रिलेटेड आणखी काही असं? एक शो लागायचा, तुम्हाला माहिती आहे, राज पिछले जन्म का म्हणून स्टार प्लस एक शो लागायचा. खूप पूर्वी, म्हणजे आपण लहान आहट असतो. वगैरे लागायचं त्या हा, टायमिंगला. त्याच्यामध्ये ते पूर्ण रिक्रिएट करून दाखवायचे की पिछल्या जन्म मध्ये कसं होतं. इव्हन मला एक तो मूवी आठवला आता मध्ये, प्रभास चालेला, राधेश्याम, ते हातावरनं कुंडली सांगून लगेच प्रिडिक्ट करायचं की काय काय कसं तेवढं. इव्हन तुम्ही, आपण आपलं स्वतःचं पण चेक करू शकतो की आपण मागच्या जन्मात कोण होतो आणि आज आपण जे काही आहोत ते मागच्या जन्मातले आपले काही कर्माच. कसं चेक करू शकतो? हे आपण रेकी थ्रू पण चेक करू शकतो, कुंडलीमधून करू शकतो, काही डाउजिंग मधून मी तुमचे काही बेसिक बर्थ डिटेल्स लागतात. तुमच्या लाईफ मधले जेवढे प्रॉब्लेम तुम्ही मला सांगणार तेवढं मी तुमच्या मागच्या पर्यंत जाऊन पोहोचू शकते, म्हणजे बघू शकतो आपण सगळं डिटेल्स. सो मग त्यामुळे आपण चेक करू शकतो. तुम्ही मध्ये ऐकून असाल की थंब रिडिंग मधून पण काही, हँडरायटिंग मधून पण सहीवरनं पण. सही हा न्यूमरोलॉजीचा पार्ट आहे. आपण पण सिग्नेचर अनालिसिस करतो. न्यूमरोलॉजी मध्ये तुमची सही कशी असावी ह्याला फार महत्व आहे. आणि काही दिग्गज लोकांच्या सह्या, सचिन तेंडुलकर असेल की त्याचं शिक्षण हार्डली 10वी आहे पण आज तो जगज्जेता आहे, त्याला कोणी ओळखत नाही असं नाही, पण त्याचे सिग्नेचर खूप छान आहे. प्रियंका चोप्रा, तिने आज निक जोनस बरोबर लग्न केले पण तिला इंडियन फॅमिली सपोर्ट 100% जस्ट बिकॉज ऑफ हर सिग्नेचर. तिची सिग्नेचरच सांगते ते, तिला काही प्रॉब्लेम येणार नाही. इव्हन तिने पण टॅरो कार्ड ट्रेडिंग थ्रूच बघितलं होतं, तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान मुलगा तिला लग्नासाठी मिळणार आहे आणि तो संसार सुखाने आणि सुखरूप होणार, तिनेही बघितलं होतं. सिग्नेचर मध्ये कुठल्या गोष्टी नसाव्यात बरं, जेणेकरून तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये अडथळा वगैरे? सिग्नेचर मध्ये शॉर्ट फॉर्म्स नसावेत. स्ट्रगल खूप होतं, प्रत्येक गोष्टीला ब्रेक लागतो. एखादं काम आपल्याला माहिती 8 दिवसात होणार आहे, कदाचित 15 दिवस, महिना, 2 महिने पण लागतात, होत पण नाही. सो सिग्नेचर मध्ये शॉर्ट फॉर्म्स नसावेत, डॉट्स नसावेत,
एकदा तुम्ही सिग्नेचर स्टार्ट केली की ती पूर्ण करूनच हात उचलला गेला पाहिजे, म्हणजे तिथे रनिंग लिपी पाहिजे. आणि तुम्ही त्याच्या खाली जे अंडरलाईन देता ही तुमच्या सिग्नेचरच्या मिड मधून पुढे शेवटापर्यंत पाहिजे. सिग्नेचर ही जेवढी मोठी असेल तेवढी चांगलं तुमचा सक्सेस आणि तुमचं नावही तितके मोठं होतं. ओके. तुमच्यासाठी ब्लॅक कलर लकी नाहीये, तो चुकूनही मोठ्या चेकवर ब्लॅक कलरनी सिग्नेचर करायची नाही. फार मोठे लोक तुम्ही बघितले असतील तर ग्रीन पेननी सिग्नेचर करतात, कारण त्यामुळे कामं फास्ट होतात, स्पीड मिळतो लाईफला. ओके. लँग्वेजचं पण काही आहे का, मिक्सअप लँग्वेज किंवा सिंगल लँग्वेज? नाही, लँग्वेज कोणतीही असू देत, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मी म्हटलं तर सिग्नेचर सुटसुटीत आणि जेवढी मोठी असणार तेवढं चांगलं. आणि सिग्नेचर मध्ये बरेच लोक विचारतात की मी फक्त माझ्या एकट्याचं नाव लिहितो, सरनेम नाही ऍड करत. केलं पाहिजे, तर तुम्ही तुमच्या कुळामध्ये मोठे व्हा. आणि काहींचं खूप कॉम्प्लिकेटेड पण सिग्नेचर असते, 2 वाकड्या तिकडे. लाईफ पण सेम कॉम्प्लिकेटेड राहणार आहे. लाईफचा पण खूप गुंता झालेला असतो आणि लाईफमध्ये खूप कन्फ्युजन पण असतं. त्यामुळे सिग्नेचर मोठी आणि सुटसुटीतच असतं. जसं आता आपण क्रिस्टल बद्दल बोललो, काही तुम्ही हातामधले ब्रेसलेट्स दाखवले, इव्हन माळेबद्दलही बोललो आपण. तसं वास्तू संदर्भात काही आपल्याकडे प्रोडक्ट आहेत का, किंवा काही प्लांट्स, फ्रेम्स असं काही आहे का? आहे, डेफिनेटली. प्लांट्स मध्ये क्रिस्टल प्लांट्स तर आहेच आहेत. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं एकदम 7 ते 8 ब्रेसलेट्स घाला, तर ते दिसायला आणि कॅरी करायला खूप अवघड आहे. पण एका वास्तूमध्ये 7 क्रिस्टल्स ठेवताना एक प्लांट म्हणजे क्रिस्टल ट्रीज आपण ठेवतो, त्यात 7ही प्रकारचे क्रिस्टल्स येतात. काही फ्रेम्स गायत्री वास्तू कन्सल्टन्सीने अशा लॉन्च केल्या ज्या प्रॉस्पेरिटी, हेल्थ, वेल्थ, चिल्ड्रन्स बेडरूम साठी गुड लक आणि प्रॉस्पेरिटी ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. काही गोष्टी रेमेडीज मध्ये अशा आहेत ज्या तुम्ही फक्त लॉकरमध्ये ठेवू शकता. तिथून तुमचा वेल्थ वाढणार आहे, ठीक आहे, इन्कम वाढणार आहे, सेव्हिंग्स वाढणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. फ्रेम्समध्ये म्हणजे बऱ्याचदा क्लायंटचं म्हणणं असायचं की तुम्ही पिरॅमिड्स दिले तर आम्हाला आल्यावर लोक विचारतील किंवा आमचं इंटेरियर डिस्टर्ब दिसेल की हे मधीच काय लावलंय. सो फेंगशुई आणि हिंदू वास्तुशास्त्र याला कंबाईन करून आपण 100% शास्त्राप्रमाणे इंटेरियरचा प्लॅन पण देतो, जिथे त्या व्यक्तींचे लकी शेड्स आणि वास्तूचे लकी शेड्स हे सगळं एका फॉर्म मध्ये डिझाईन करतो. जसं की किचन चुकीच्या दिशेत आहे, पण जलतत्व, अग्नितत्व, तिथले शेड्स काय असणार आहे, तिथल्या हार्मनीनुसार आपण सगळं डिझाईन करतो. प्लांट्स जर आपण म्हणलो क्रिस्टल व्यतिरिक्त इंडोअर प्लांट्स आहेत काही, जसं की रबर प्लांट आहे, लिली आहे, जेड प्लांट आहे, झेब्रा प्लांट आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की तुळस, त्याच्यासाठी पण स्पेसिफिक डिरेक्शन आहे. हे सगळं इंटेरियरमध्ये आपण कव्हर करतो. इंटेरियर्स मधल्या लाईट्स असतील, त्याच्या संख्या असतील, स्विचेस असतील, किंवा आपण जे डोअरमॅट्स टाकतो, तुम्ही बघितलं असेल की फर्निचर आणि डोअरमॅट हा फॅक्टर असा आहे की आपण 20-20 वर्ष तेच यूज करतो, त्यामुळे त्याचे शेड्स आणि त्याचे एकदा पायपुसणी पण बदलली जात नाही. येस, ती वर्षोनवर्ष तशी असते. फार फार तर आपण वॉश करून परत टाकतो. आता मला सांगा, तुम्ही पूर्व ईशान्येमध्ये जर रेड कलरची पायपुसणी टाकली, तुमचा पूर्ण फायनान्स ब्लॉक होणार आहे, गोष्टी डिले होणार आहेत, पैसे अवास्तव खर्च होणार आहेत. सो तिथे ग्रीन कलरचीच पाहिजे. पश्चिम वायव्य एंट्रन्सला ब्ल्यू आणि ओव्हल शेपच हवा आहे, तिथे तुम्ही रेक्टँग्युलर नाही टाकू शकत. सो ह्या खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. हे गायत्री वास्तू कन्सल्टन्सी इंटेरियर मध्ये आपण पूर्ण शास्त्राप्रमाणे डिझाईन करतो. आजकाल आपण बघतो की घरामध्ये म्हणजे फर्निचर पेक्षा आपण झाडं जास्त लावतो. येस, इंडोर प्लांट्स असतात खूप जास्त, किंवा बाल्कनी मध्ये पण आपण टेरेस गार्डन वगैरे करतो. हो, त्यात पण खूप स्पेसिफिक आहे, जसं की कॅक्टस नसावं, तुळस, हळद आणि कोरफड तिन्ही लक्ष्मीचं प्रतीक आहे, ते पाहिजेतच पाहिजेत. फ्लोरल प्लांटला पण मी बघते की आम्ही फुलांची झाडं लावली, 1-2 महिने खूप छान फुलं आली, नंतर फुलंच येत नाही. सो त्याच्यामध्ये घराची हार्मनी कुठेतरी डिस्टर्ब झाली आहे, म्हणून झाडांना फुलं येत नाही. संततीसाठीच्या ज्या केसेस तुम्ही मला म्हणाला, माझा पहिला प्रश्न असतो, घरात फुलांची झाड आहेत पण त्याला फुलं येतात का? कारण झाडांची प्रजनन क्षमता, घरातल्या कुत्र्या मंत्र्याची प्रजनन क्षमता आणि एका ह्युमनची प्रजनन क्षमता हे को रिलेट आहे. त्यामुळे ते बघणं पण तितकंच गरजेचं. म्हणजे ते पण लक्षणं आहे तुमच्या घरामध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी घडतात. डेफिनेटली. जसं की आमच्याकडे 3 बहिणी असायच्या, त्यातली एक जण आली होती की पिरियड्सचे प्रॉब्लेम खूप असायचे, त्यातल्या 3पैकी एकीचं लग्न झालं आणि तिला प्रेग्नन्सीच राहत नव्हती. सो त्यांना आई वडील नव्हते, 3घीच होत्या, तर त्यांनी एक डॉगी पाळली होती. ते तिला फिरायलाच नाही यायच्या नाहीत, घरामध्येच आणि तिला बेबीज झाले नव्हते. त्यामुळे त्याचे कुठेतरी एक आपण असतो ना, अटॅचमेंट असली तरी एक हाय लागणं किंवा मग ती प्रोसेस, तिला फिरायला न्या, तिला डॉक्टरला दाखवा. तिला पिल्लं झाल्यानंतर जवळजवळ 1.5-2 वर्षांनी त्यांच्या बहिणीला
कन्सिव्ह झालं आणि ती प्रेग्नन्सी क्लिअर. एक मी ऐकलंय की आपण घरामध्ये असे फ्रेम्स लावू नये ज्याच्यामध्ये युद्ध डिपिक्ट केलेलं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे महाभारत किंवा म्हणजे या टाइपचे तशी फ्रेम्स लावू पुस्तकं नये. किंवा ग्रंथही नसावेत. ओके. महाभारत आणि रामायण हे जे ग्रंथ आपल्या लायब्ररीमध्ये असावेत पण वास्तूमध्ये नसावेत. म्हणजे घरामध्ये नाही ठेवत. असावेत. इव्हन तुम्ही शिवाजी महाराज किंवा कुठल्याही योद्ध्याची तलवार काढलेली फ्रेम नाही ठेवू शकत. तिथे तसे व्हायब्रेशन्स आणि हार्मनी तयार होते. तुम्ही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची फ्रेम लावा ना, तुमचा समाजातला दबदबा वाढेल. लोक तुम्हाला कुठे ठेवू कुठे नाही ठेवू असं बघतील. त्यामुळे तुम्ही जे घरात ठेवणार आहात तुम्हाला तशीच हार्मनी मिळणार आहे. त्यामुळे या गोष्टी तुम्ही सजीव प्राणी पण ठेवता, म्हणजे पक्षी पण केज करून नाही ठेवणार. ठेवायला हरकत नाही. त्यांचं तसं प्रजनन व्यवस्थित होत आहे की नाही ते बघणं गरजेचं आहे. आणि अर्थात त्यांना सुखी राहिले पाहिजे. ते आनंदी राहिले तर आपल्याला त्याचे ब्लेसिंग्स मिळणार. एक मला पैशांविषयीचं थोडस विचारायचंय. तिजोरी नेमकी कशी असावी, आणि दुसरं नॉर्मल कॉमन मॅनचं वॉलेट असतं ते वॉलेट कसं असावं बरं, काय असावं नसावं? वॉलेट ब्लॅक कलरचं नसावं. नेव्ही ब्ल्यू, ब्राऊन, ग्रीन या कलर मध्ये चालतं, काहीच प्रॉब्लेम नाहीये. वॉलेट आपण कशासाठी वापरतो? कार्ड्स आणि पैसे ठेवायला. त्यामुळे त्यात कोणत्याही व्यक्तीचा फोटो नसावा, आईचा, बायकोचा, बहिणीचा, कोणाचाच. आणि तुम्ही जरी आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन वाढले, कॅश आपण ठेवत नाही. 11 रुपये, 101, 1001 कंपल्सरी वॉलेटमध्ये ठेवा. वॉलेटमध्ये कधीच पैशाची कमी पडणार नाही. त्यामुळे ते ब्लॅक कलर मध्ये नसावं. आणि काही लोक मी बघते, माझं खूप अटॅचमेंट आहे या वॉलेट बरोबर, ते झिजलं फाटलं तरी तेच वापर, नाही चालणार. ते व्यवस्थितच पाहिजे. जसं आपण गेटअप करताना खूप चांगले, आपण फाटके कपडे घालून नाही फिरत, तसंच तुमच्या वास्तूचं पण आहे. वास्तूमध्ये पसारा कमी घाला, तिला दर 10 वर्षांनी रिनोव्हेट करा, कलर करा. तसंच तुम्ही ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी वापरता, तुमचं वॉलेट असेल, तुमची चप्पल असेल, तुमची वॉटर बॉटल असेल, बॅग असेल, की दर 2-2.5 वर्षांनी चेंज करा. ते गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी पण लकशी खूप कनेक्टेड असतात. तुम्ही जी चप्पल वापरता ती दुसऱ्या कोणीही वापरायची नाहीये. आपली लक्ष्मी आपल्या पायातून येते. सो आपली लेदरची चप्पल दुसऱ्या कोणीच वापरली, त्यांचं बॅड लकची शॅडो ही आपल्याशी कनेक्ट होते आणि आपल्याला त्या गोष्टींची पनवती लागू शकते. त्यामुळे ह्या गोष्टी फार स्पेसिफिक आहेत. जिथे घरामध्ये पैसे ठेवतो आपण, तिजोरी असेल, काही ड्रॉवर्स असतील, तर तिथे पण काही काळजी घेणं गरजेचं आहे का? अर्थात तुमचं जे मास्टर बेडरूमची आयडियल पोझिशन आहे, दक्षिण नैऋत्य, तिथेच लॉकर पाहिजे. तर ते ग्रो होणार आहे, डेव्हलप होणार आहे. पण म्हणतो ना, माझे क्लायंट म्हणले जे मारवाडी आहेत कि मेरे लॉकर में कुछ नहीं रहता है, सिर्फ प्रॉपर्टी के पेपर रहते हैं. म्हणजे वो प्रॉपर्टी बढ़ेगी, आप वो साउथ वेस्ट में ही रखो. म्हणजे दक्षिण नैऋत्यमध्ये तुम्ही काही ठेवा ते वाढणार आहे. त्यामुळे लॉकर हे नैऋत्यमध्येच असावेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुबेर आयडल ठेवू शकता. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, कुबेर आयडल मी का म्हणलं, आमचे एक मॉमेडियन क्लायंट होते. सो त्यांच्याकडे पूजा पाठ देवघर ह्या गोष्टी नसतात, पण ते म्हणले आमची खूप इच्छा आहे, तुम्ही जे रेमेडी सजेस्ट करता कुबेर आम्हाला ठेवायचं, पण आम्ही देवघरात नाही ठेवू शकत. म्हणलं तुम्ही लॉकरमध्ये ठेवा. म्हणजे हिंदूज आहेत त्यांनी देवघरात कुबेर ठेवणं हे फार गरजेचं आहे. आणि लॉकरमध्ये पायराइट क्लस्टर 100% प्रॉस्पेरिटी देणार आहे. सो पायराइट क्लस्टर हे कंपल्सरी हवेत. तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये पायराइट स्टोन पण ठेवू शकता, मनी स्वी स्टोन, ज्याच्यावर एक छान लकी नंबर असतो, तो तुम्हाला वेल्थ ही वाढवणार. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अप्लाय करू शकता. असे पण लोक असतात की जे देवावर विश्वास नाही ठेवत, त्यांच्याकडे घरी देवघर नसतं. हा, म्हणजे बरेच क्लायंट विचारतात की जे लोक नास्तिक असतात ते खूप सुखी कसे दिसतात. तर मी म्हणेल त्यांचे कर्माच, त्यांचं मागच्या जन्मातले काही ब्लेसिंग्स आणि आई वडिलांची पुण्य या गोष्टी खूप मॅटर करतात. अगदीच मी म्हणेल की आज एखादी गोष्ट मी चुकीची केली तर तुम्ही मला म्हणाल तुझं चुकलं, मी म्हणेल की नाही, कर्मात जर काउंट करायचे तर कसे, कर्माच कॉन्स्टंट ठेवण्यासाठी महिन्यातले 2 दिवस असे निवडा की तुम्हाला काही बेगर्सला फूड डोनेट करायचं, जे भुकेसलेले आहेत त्यांना फूड डोनेट करायचंय. तुमचे कर्माच हे तिथे प्युअर होतात. कर्मास आपण बोलतो, तर असे कुठल्या गोष्टी आहेत ज्याने आपण आपले कर्माज इम्प्रूव्ह करू शकतो? येस, जसं म्हणलं भुकेसलेल्यांना फूड डोनेट करणं, घरात जे पेट्स आहेत त्यांना चांगलं वातावरण देणं. आणखीन एक गोष्ट की तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार आणि चांगलं चिंतन हे फार गरजेचं आहे. आपण ऑब्झर्व नाही करत पण आपण पण जलस होत असतो इनडायरेक्टली. सो सद्भाव हा फार महत्वाचा आहे. स्पिरिच्युअल राहा म्हणजे रोज पूजापाठ करा असं नाहीये. एक मंत्र असा पाहिजे जो तुम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. तुमच्या आराध्य देवताचा पण असेल किंवा तुमच्या ग्रहाचा पण असेल. जसं 2026 येणार आहे,
राहू मंत्र तुम्हाला खूप हेल्पफुल राहील. यावर्षी सगळ्यात जास्त काय चुकीचं घडलंय तर ऍक्सिडेंट झाले. हम्म. पुढच्या वर्षी रोगराईही वाढू शकते, ऍक्सिडेंट्स पण होऊ शकतात. पण प्रत्येकाच्या वाट्याला नाही येणार आहे हे. ज्यांच्या वाट्याला येत नाही ते स्पिरिच्युअली स्ट्रॉंग असतात. एक मंत्र तरी रोज म्हणायचा आहे. प्लस तुम्ही सूर्याला पाणी देऊ शकता. अगदीच सूर्याला अर्घ्य देता नाहीये ते सूर्य मंत्र तुम्ही रोज म्हणा. सूर्यासारखा प्रखर ग्रह नाही. ज्यांना शनीची 7.5 आहे सूर्याची उपासना करा. का सूर्याची उपासना करायची? शनीची 7.5 येतं कारण सूर्य हे शनींचे वडील आहेत. त्यामुळे मग शनी आपोआप तुमच्या अंडर राहणार आहे आणि तुम्हाला ते ब्लेसिंग्स फ्लो होणार आहेत. बरेच लोकांना मी बघते की 7.5 आहे तर शनी मंदिरात जाऊन तेल वाहत असतात. नाहीये गरजेचं. जसं एखादी व्यक्ती चिडली, रागावली, स्वभाव असतो, आपण समजायला गेलं की ती जास्त तापाट होते, तसे शनी महाराज आहेत. सो शनीचे बेस्ट फ्रेंड कोण आहेत? मारुती, हनुमान. शनीची 7.5 तुम्ही हनुमानाची उपासना करा, शनी आपोआप शांत होणार आहेत. सो तेल चढवायच्या ऐवजी मी म्हणेल तुम्ही गरिबांना दान करा. आणि फूड डोनेशन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. अगदीच 5 किलो तांदूळ असं दान करायचं नाहीये. एखादा शिजवलेला पदार्थ जो दर शनिवारी किंवा रविवारी तुम्ही आठवड्यातले 2 दिवस हा दान करू शकता. काहीच बरेचसे लोक असेही असतात की ब्लॅक मनीने पैसा कमवतात आणि कुठेतरी मनाला एक घरघर असते म्हणून मग पैशांचंच डोनेशन एखाद्या देवस्थानाला वगैरे देतात. तर ते तसं इक्वली होतं. ह्या गोष्टींमध्ये मी म्हणेल तो पैसा जो दान केला गेला तो टेम्पलला, मंदिरांना दिला गेला असेल तर तो चांगल्याच मार्गी लागणार आहे. पण जसं आपण सिग्नलवर उभं राहतो, काही लोक येऊन हात पसरतात, आपण 10 रुपये 5 रुपये देतो. सो आपल्याला नाही माहिती ते जाऊन ते चुकीच्या मार्गाला लागणार आहेत, त्याचं ते दारू पिणार आहेत का चुकीच्या ठिकाणी लावतील. सो आपण कमवलेली लक्ष्मी आपण चुकीच्या मार्गी जर गेली ती आपल्याकडे येताना परत 10 वेळा विचार करते. म्हणून कोणी काही मागितलं, तुम्ही वडापाव घ्या किंवा आणखीन काही घ्या आणि त्यांना दान करा. पण मोठ्या मंदिरांना पैसे दान करणं ह्यात चुकीचं काही नाहीये. पण मी म्हणेल की गरिबांना किंवा व्यक्तीला तुम्ही पैसे देता तेव्हा खूप विचार करा, तिथे फूड डोनेट करा. तुम्ही सपोज म्हटलं की 2026 येणार आहे, तर तुम्ही काय सजेस्ट करू इच्छिता की 2026 मध्ये काय केलं पाहिजे? सूर्य उपासना मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सूर्याची उपासना केली. आज तुम्हाला वाटेल की माझ्याकडे काहीच पैसे नाहीयेत, उद्या कुठून ना कुठून तरी येतील. कारण सूर्यबळ पुढच्या वर्षी ज्यांचं स्ट्रॉंग आहे त्यांना भरपूर फायदा होणार आहे. सेकंड थिंग मी म्हणेल की तुम्ही टेम्पल व्हिजिट्स वाढवा. दरवर्षी प्रत्येकाने ह्या गोष्टी केल्या पाहिजेत की या वर्षी मी या 2 ठिकाणी, मग त्याच्यामध्ये 3.5 शक्तिपीठांपैकी देवीची काही स्थानं असतील, 12 ज्योतिर्लिंगांपैकी 1-2 स्थानं असतील, अशा ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिजिट करणं हे गरजेचं आहे. जसं मी म्हणते की दरवर्षी कुलदेवातला गेलंच पाहिजे. का? तुम्ही जाऊन आलात की वर्षभर त्याचे ब्लेसिंग्स तुम्हाला कॉन्स्टंट राहतात. सो आपण एखाद्या मंदिरात जेव्हा जातो तेव्हा तिथल्या एनर्जीज घेऊन आपण सतत वावरत असतो. त्यामुळे जवळपास एखादं मंदिर आहे रोज जा, आठवड्यातून 2दा जा. आणि एखाद्या जागृत ठिकाणी गेलात तर वर्षातून 1दा किंवा 2 वेळा 2 टेम्पलला तर नक्की जायचंय. पुढच्या वर्षी स्पिरिच्युअल राहणं हे फार गरजेचं आहे आणि सूर्य उपासना ही फार गरजेची राहील. आपण वेगवेगळ्या क्लायंट्सचे तुम्ही सांगितले एक्सपिरियन्सेस. त्याच्यामध्ये पॉलिटिशियन होते, नॉर्मल लोक होते, फॅमिलीवाले होते. बरेचदा असं पेपरमध्ये किंवा एखादा गँगस्टर मेल्यानंतर किंवा त्याचा एन्काउंटर झाल्यानंतर वाचण्यात येतं की त्यालाही न्यूमरोलॉजी असेल किंवा कुंडली असेल त्यालाही या गोष्टींचं माहिती करून घेण्यात हे होतं. तुम्हाला कधी असा क्लायंट भेटला एखादा गँगस्टर टाईप मध्ये की मला हे अमुक अमुक काम करायचंय, एखाद्या जमिनीचं 7-12 नावे करून घ्यायचंय, तर कुठला वेळ किंवा तसं क्लायंट नाही भेटलेत पण त्यांचे कॉन्टॅक्ट तसे होते. म्हणजे मी म्हणेल की एखाद्या इलिगल मॅटर मध्ये जाता जाता ते क्लायंट वाचले आणि म्हणजे सेम चुकीचा योग होता पण तो टळलाय. एखाद्या ठिकाणी समजा त्यांना 3 to 5 CR लावायचे होते आणि तिथे जप्ती झाली गव्हर्नमेंट कडून, ईडी कडून. सो ते क्लायंट तिथे सिक्युअर राहिले. त्यामुळे मी गॅरंटी घेते जे क्लायंट्स आपल्याकडे येतात ते कधी इलिगल गोष्टींमध्ये अडकणार नाहीत, एवढी मी गॅरंटी घेईल. फक्त एक रिसेंटली किस्सा घडला होता, त्यांचा मी नाव नाही घेणार, पण त्यांच्या मित्रांचा ऍक्सिडेंट झाला होता सेनापती बापट रोडला, SB रोडला. आणि ती दोन्ही मुलं ऑन द स्पॉट गेली. आणि मला मेसेज एका मुलीचा आला की माझा भाऊ पण त्या ठिकाणी जाणार होता पण मागच्याच आठवड्यात तो तुमच्याकडे येऊन गेला होता आणि त्यांनी तुम्हाला ज्याची डेथ झाली त्याचं नाव सांगितलं होतं की हा माझा मित्र आहे, आम्ही एकत्र हँगआउट करत असतो.
तर मी त्याच्याबरोबर राहू का नको, आई सतत ओरडते. त्या मुलाच्या पत्रिकेत संगत दोष होता, म्हणून मी म्हटलं की हे तुझं करिअरचं वय, नको जात जाऊस, थोडं ब्रेक घे, तुझं करिअर सेट झालं की तू मित्रांना भेटत जा. म्हणून त्यांचं म्हणणं आलंय की काल ते लोक गाडीतून ड्राईव्ह करताना भावाला फोन पण आला होता की आम्ही तुला घेऊन जातोय, पिकअप करतोय. माझ्या भावाने फोन उचलला नाही, बोलणंच होऊ शकलं नाही. अर्ध्या तासात कळालं की मोठा ऍक्सिडेंट होऊन ते ऑन द स्पॉट गेले. त्यामुळे आता त्याच्या सिक्युरिटीसाठी काही उपाय आहे का? आणि त्यांना ऑलरेडी ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेट वगैरे दिलं होतं. ते म्हणले नाही, आमच्याच कसबा पेठेतली ती केस होती, ती मुलं दोन्ही कसबा पेठेतली होती, पण असे चुकीचे योग आहेत. आणि जास्त नाही, 15 दिवस फक्त झाले होते, त्या मुलांनी उपाय सुरू केले होते, जास्त नाही. सो प्रोटेक्शनसाठी मी म्हणणे चुकीचे योग टळू शकतात. माझ्या स्वतः बरोबर पुढे साधारण 100 मीटरवर 2-3 वेळा ऍक्सिडेंट झाले आणि मला काही कॉल आला किंवा काही गोष्टी आल्या म्हणून मी थांबले होते मागे, 10 मिनिटांनी पुढे ऍक्सिडेंट झाले. आपण वाचू शकतो म्हणून दैव बलवत्तर असणं गरजेचं आहे. वेळ आहे ती बदलत असते, कधी चांगली आणि वाईट. त्यातल्या त्यात मी सजेस्ट करते की रोजचा राहू काळ बघा, रोजचा यमगंड योग बघा. समृद्धी महामार्गावर आमचे क्लायंट आहेत, ते रिटर्न येत होते तेव्हा त्यांचा मोठा ऍक्सिडेंट झाला, भरपूर मार लागला लहान मुलांपासून सगळ्यांना. पण ते म्हणले आम्हाला दत्तगुरू दिसले, आम्ही तिकडून रिटर्न येत होतो तेव्हा. आणि ते रिकवर झाल्यावर म्हणजे हात फ्रॅक्चर, पाय फ्रॅक्चर, डोक्याला जबरी मार लागला, महिनाभराने आले. मी फक्त पंचांग चेक केलं आणि त्यांना दाखवलं. म्हणलं तुमचा ज्या काळामध्ये ऍक्सिडेंट झाला तो यमगंड योग चालू होता, त्याच्यात तुम्ही ट्रॅव्हलिंग केलं म्हणून ऍक्सिडेंट झाला. ठीक आहे म्हणलं, हरकत नाही. सो वेळ काळ बघून काही पावलं उचलणं आणि ट्रॅव्हल करणं हे फार गरजेचं आहे. एखादा खराब टाइम चालू आहे एखाद्या व्यक्तीचा, त्याने एखाद्या चांगल्या व्यक्तीचा टाइम चालू असल्याची काही वस्तू घेतली तर त्याला काही त्याचं बेनिफिट भेटतं, काही प्रमाणात. किंवा चुकून एखाद्या चांगल्या माणसाने खराब वेळ चालू असल्याची काही वस्तू त्याच्याकडे आली, घेतली तर त्याचं काही होतं. जसं मी म्हटलं की लेदरची कुठलीही वस्तू, वॉलेट असेल, तुमची चप्पल आणि तुमचे कपडे, ज्याच्यावर आपले ऑरा आणि जीन्स कनेक्ट असतात, आपलं लक त्याच्याशी कनेक्ट असतं. सो आपण मित्राला एखादं जॅकेट आवडतं, मी बरेच दिवस घेऊन टाक, घाल तू, नाही, त्याचं जे बॅड लक समजा चालू आहे तर त्याचं शॅडो तुमच्यावर कनेक्ट होणार आहे. सो तुम्ही अगदी तुमचे, मी क्लायंटला सांगतो, तुम्ही कपडे पण दान करताना वॉश करा, 2 महिने बंद कपाटात ठेवून टाका ते, आणि 2 महिन्यानंतर तुम्ही कोणाला दान करायचे त्यांना करा. पण मी वापरत आहे 8 दिवसात कोणाला गरीबाला देऊन टाकला नाही, आपण कोणाला देतो ज्यांना गरज आहे त्यांना, आणि त्यांनी ते वापरलं की ते आपल्याशी कनेक्ट होणारच होणार. त्यामुळे थोडं टाइम तिथे देणं गरजेचं आहे. ओके. मॅडमचे या देशासोबत बाहेरचेही काही क्लायंट आहेत, तेही त्यांच्याकडनं ऑनलाईन पद्धतीने कन्सल्टन्सी घेत असतात. तर खूप छान गप्पा झाल्या मॅडम, Yes. खूप सारी माहिती मिळाली, एक्सपिरियन्सेस नवीन नवीन ऐकायला भेटले. तर चालेल. जर कोणाला, तसं आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला वगैरे खतपाणी घालत नाही, जे काही आहे ते शिक्षणातून आणि अनुभवातून या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न. जर कोणाला कन्सल्टन्सी हवी असेल मॅमकडनं तर तुम्ही डिरेक्टली स्क्रीनच्या खाली आलेल्या गोष्टींवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यामुळे आपण थांबूया. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.